ओके, नेक्स्ट पार्ट घेऊया आपण, दॅट इज मेथड ऑफ प्रिपरेशन. मेथड ऑफ प्रिपरेशन ज्यावेळेला मी तुम्हाला म्हटलं होतं चॅप्टर स्टार्ट होताना की कुठलाही ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा चॅप्टर हा 4 पार्ट्समध्ये डिव्हाइड केलेला असतो. पहिला पार्ट असतो त्याचा नॉमेनक्लेचर, दुसरा पार्ट असतो मेथड ऑफ प्रिपरेशन, तिसरा पार्ट असतो केमिकल प्रॉपर्टीज आणि चौथा पार्ट असतो प्रॉपर्टीज अँड युजेस. त्यातला सेकंड पार्ट आपण आता डिस्कस करतोय. पहिला पार्ट आपण बघितला, नॉमेनक्लेचर कसं करायचं असतं, नेचर ऑफ CX बॉन्ड काय असतं अल्किल हॅलाइड मधलं, ते सगळं आपण डिटेलमध्ये बघितलं. आता आपण सुरू करूया मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. ज्या वेळेला आपण मेथड ऑफ प्रिपरेशन शिकणार त्यावेळेला हा कॉमन सेन्स आहे की आपले जे अल्किल हलाइड असतील या चॅप्टरमध्ये डिटेल स्टडी आता इथून पुढे अल्किल हलाइडचा आहे. ओके, पूर्वीच्या सिलेबसमध्ये डायहॅलोजन आणि ट्रायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह हे सुद्धा सिलेबसमध्ये डिटेल होते. आपल्या सिलेबसमध्ये आता नवीन पार्टमध्ये फक्त अल्किल हलाइडचा डिटेल स्टडी आहे. सो अल्किल हलाइडच्या मेथड ऑफ प्रिपरेशन याचा अर्थ सिंपल आहे की तुमचे जे अल्किल हलाइड असतील दॅट अल्किल हलाइड विल बी ऑलवेज ऑन द प्रोडक्ट साइड. इथे कोणीतरी कंपाऊंड असेल आणि त्या कंपाऊंडचं कन्व्हर्जन आपण कशामध्ये करणार आहोत, अल्किल हलाइडमध्ये. सो अल्किल हलाइड विल बी ऑलवेज ऑन द प्रोडक्ट साइड. कुठल्या तरी रिॲक्टंटवर काहीतरी आपण रिॲक्ट करणार आणि त्याच्यापासून आपला उद्देश सिंपल आहे, पर्पज आपला अतिशय सिंपल आहे की आपल्या या रिॲक्शन नंतर आपल्याला कोण मिळालं पाहिजे, अल्किल हलाइड मिळाले पाहिजे. ओके, सो त्यातली पहिली मेथड ऑफ प्रिपरेशन तुम्ही खरं म्हणजे बघितलेली आहे, दॅट इन 11th स्टँडर्ड. इफ यू रिकॉल, आठवतो तुम्हाला कुठली मेथड बघितली आहे? खरं म्हणजे आता 11वी विसरून गेला असाल तुम्ही, कारण नव्याने 12वी स्टार्ट केलंय. सो 11वीचं काय लक्षात ठेवायला पाहिजे, त्यामध्ये JEE सारखी परीक्षा पण कॅन्सल झाली, त्याच्यामुळे सगळं काय म्हणतात त्याला अगदी की जुळूनच आलेलं आहे की आधीच लक्षात राहणार नव्हतं, आता लक्षात ठेवून उपयोग काय, बरोबर आहे. सो थोडक्यात 11वीचं बरेच लोक विसरते असतील, असे करायचं नाही. 11वीचे बरेच कन्सेप्ट आपल्याला लागतात. रादर बऱ्याच गोष्टी ज्या तुम्ही 11वीमध्ये बघितलेल्या आहेत त्या बऱ्याचशा ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या गोष्टी तुम्हाला 12th मध्ये रिपीट करायच्या. त्यामुळे पहिली मेथड ऑफ प्रिपरेशन ही आपण 11वीत बघितलेली आहे. अंडर द हेडिंग फर्स्ट मेथड ऑफ प्रिपरेशन इज हॅलोजनेशन ऑफ अल्केन. ओके, व्हॉट इज द फर्स्ट मेथड? हॅलोजनेशन ऑफ अल्केन. अल्केनचं हॅलोजनेशन केलं की तुम्हाला कोण मिळतात मला सांगा? RX मिळतात, दॅट इज अल्किल हलाइड मिळतात. ओके, हॅलोजनेशन ऑफ अल्केनचा काय अर्थ होतो? नावातच आहे. आपण डिस्कस केल्याप्रमाणे निम्म्या गोष्टी नावातच असतात. हॅलोजनेशन ऑफ अल्केन म्हणजे अल्केनमध्ये काहीतरी हॅलोजन आपण रिॲक्ट करतोय, हे तर क्लिअर आहे नावावरनं. ओके, आता अल्केनचा जनरल फॉर्म्युला आपण लिहितो या पद्धतीने लिहूया. RH हा फॉर्म्युला मी लिहिला, बरोबर. अल्किल ग्रुपमध्ये जर हायड्रोजन ऍड केला तर परत तुम्हाला काय मिळतो? अल्केन मिळतो. त्यामुळे याला CnH2n+2 असंच लिहिलं पाहिजे, असं पाठ करून लिहायचं वगैरे नाही. याला RH आपण लिहिला. RH हा कोणाचा जनरल फॉर्म्युला झाला? तुमच्या अल्केनचा. ओके, सो RH मध्ये जर हॅलोजनेशन करायचं असेल तर हॅलोजन लागणार. हॅलोजनला जनरली केमिस्ट्रीमध्ये X ने रिप्रेझेंट करतात. सो X आला केमिस्ट्रीमध्ये की याचा अर्थ तो कोण असला पाहिजे? हॅलोजन असला पाहिजे. ओके, सो RH + X2 या रिॲक्शन मध्ये आपल्याला लॉजिक सिंपल आहे की मला कोण मिळाले पाहिजे, कशासाठी चाललंय हे? अल्किल हलाइड प्रिपेअर करायला. सो तुम्हीच मला सांगा बघून, मी शिकवायची गरज नाही अजिबात, की ते RX कसा मिळणार तुम्हाला? कॉमन सेन्स. जर इथला हायड्रोजन रिप्लेस केला हॅलोजनने, बरोबर आहे की नाही, हायड्रोजनला जर काढून टाकलं इथनं कशाने? हॅलोजनने, तर जो कंपाऊंड तयार होईल तो असेल RX आणि प्लस दुसरा कंपाऊंड कुठला तयार होणार मला सांगा? H. निघालेला हायड्रोजन परत दुसऱ्या हॅलोजन ॲटम सोबत जाईल आणि कंपाऊंड कुठला तयार होईल? HX. सो माय डिअर फ्रेंड्स, दिस इज कॉल्ड ॲज जनरल रिॲक्शन. याला काय म्हणतो आपण? जनरल रिॲक्शन. तुम्हाला जर ऑर्गॅनिक केमिस्ट्री चांगलं शिकायचं असेल तर तुम्हाला या जनरल रिॲक्शनकडे फोकस करावा लागेल. म्हणजे जनरल रिॲक्शन कळली की तुम्हाला परत प्रॅक्टिस जरी नाही केली एक्झाम्पलची तरी चालणार आहे, पण जनरल रिॲक्शन मात्र चांगली कळलेली असली पाहिजे. सो RH म्हणजे अल्केन प्लस X2 दॅट इज हॅलोजन, हे जर दोघं रिॲक्ट केले तर इथे RX + HX तयार होतो. व्हॉट इज दिस RX? इट इज अल्किल हलाइड, जो मिळवण्यासाठी आपला सगळा प्रयत्न चाललेला होता. ओके, सो काय कन्सेप्ट सांगणार तुम्ही? हॅलोजनेशन म्हणजे सांगा मला की ज्या वेळेला one hydrogen atom of alkane is replaced by halogen atom, then the compound so formed is called as alkyl halide and the process is called as halogenation of alkane. So all of you understood this? Very simple. Chemistry मधली सगळ्यात सिंपल रिॲक्शन म्हणजे हॅलोजनेशन ऑफ अल्केन आहे. आता हा हॅलोजन कोण वापरला या ॲरोवर आपण काहीही लिहिलेलं नाही. याचा अर्थ असा का की याला काही कंडिशन लागत नाही? अजिबात नाही. डिपेंडिंग ऑन द नेचर ऑफ हॅलोजन, तुम्ही कोणता हॅलोजन वापरताय याच्यावर याच्या कंडिशन्स डिपेंड असणार आहे. सो त्यासाठी तुम्हाला पुढचा पॉइंट माहिती पाहिजे, तो म्हणजे ऑर्डर ऑफ
रिॲक्टिव्हिटी ऑफ हॅलोजन, की हॅलोजनची रिॲक्टिव्हिटी कशी असते, कोण सगळ्यात रिॲक्टिव्ह असतं, कोण लेस रिॲक्टिव्ह असतं, कारण त्याच्या रिॲक्टिव्हिटीच्या ऑर्डरप्रमाणे त्याला लागणाऱ्या कंडिशन सुद्धा काय होतात, चेंज होतात. सो ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी ऑफ हॅलोजन इज फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन अँड आयोडीन. सो विच सजेस्ट दॅट सगळ्यात रिॲक्टिव्ह यामधला कोण आहे, फ्लोरीन आहे, आणि त्या लॉजिकने रिॲक्टिव्हिटी ऑर्डर बदलत चाललेली आहे. सो फ्लोरीन सीम्स टू बी हायली रिॲक्टिव्ह हॅलोजन. सी, आपण जी ऑर्डर ऑफ बॉन्ड स्ट्रेंथ बघितली होती त्यामध्ये RIRF असं वापरलेलं होतं. त्याचा आणि याचा दुरान्वय संबंध नाहीये, बरोबर आहे, काहीही संबंध नाहीये त्याचा. नाही तर R सारखं दिसलंय, F सारखं दिसलंय, लिहा ते नाही. दॅट ऑर्डर वॉज डिफरंट, दिस ऑर्डर इज टोटली डिफरंट. या ठिकाणी जी ऑर्डर घेतलेली ती हॅलोजनची ऑर्डर घेतलेली आहे. मग जे आपण घेतलेलं होतं दॅट वॉज द ऑर्डर ऑफ व्हॉट, बॉन्ड स्ट्रेंथ होतं. त्याच्यामुळे दोघांमधला फरक लक्षात घ्या. परत एकदा ऑर्डरवर प्रश्न मगाशी म्हटल्याप्रमाणे विचारला जाऊ शकतो. सो ऑर्डरवर तुम्हाला 1 मार्काचा प्रश्न विचारला जाईल. व्हॉट इज द ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी ऑफ हॅलोजन. पहिलं वाक्य तुम्हाला माहिती पाहिजे, फ्लोरीन इज हायली रिॲक्टिव्ह, देन क्लोरीन, ब्रोमीन अँड आयोडीन इज लिस्ट रिॲक्टिव्ह. सो ऑल ऑफ यू अंडरस्टूड दिस जनरल रिॲक्शन दॅट इज कॉल्ड एज हॅलोजनेशन ऑफ अल्केन. आता पुढचा पार्ट आपण शिकणार आहोत की जसा मी हा X बदलेल, सी X बदलल्यानंतर इथे F2 असेल, बरोबर. समजा मी इथे F2 केला तर रिॲक्शन फार सिंपल आहे. काय तयार होणार इथे, RF प्लस काय तयार होणार, HF तयार होणार. जर मी इथे Cl2 घेतला तर इथे काय होणार मला सांगा, RCl प्लस HCl. थोडक्यात X बदलला की त्या प्रमाणात कंपाऊंड बदलतील. पण सगळ्यात महत्वाचं आपल्याला शिकायचं आहे की X जर बदलला तर कंडिशन्स कशा बदलतात. सो आपण पहिला हॅलोजन घेऊया ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी प्रमाणे, तो म्हणजे फ्लोरीन. ओके, सो फ्लोरीन जर मी घेतला तर काय होतं, कुठल्या कंडिशन्स लागतात हे तुम्हाला मी आता सांगणार आहे. सो नाव या प्रकारच्या रिॲक्शनला, बिकॉज वी आर युझिंग फ्लोरीन फॉर हॅलोजनेशन, दिस रिॲक्शन इज कॉल्ड ॲज फ्लोरिनेशन. काय म्हणतो आपण याला, फ्लोरिनेशन. सो फ्लोरिनेशनची जनरल रिॲक्शन जर मी तुम्हाला विचारली तर मला वाटलं तुमच्यातल्या प्रत्येकाला ही यायला पाहिजे. कशी येणार मला सांगा, RH म्हणजे अल्केन प्लस फ्लोरीन वापरताय, सो F2 विल गिव्ह यू RF प्लस HF. बट माय डिअर फ्रेंड्स, this reaction is only theoretically possible. Remember this point which is very critical. तुम्ही म्हणाल मॅडम असं का बरं, थेअरी तुम्ही लिहिली मग प्रॅक्टिकली का नाही होऊ शकत ही रिॲक्शन. याचं कारण असं आहे की फ्लोरीन इतका जास्त रिॲक्टिव्ह आहे की फ्लोरीनची रिॲक्शन करायला गेलो की रिॲक्शन व्हायलेंट होते, बरोबर आहे, अनकंट्रोलेबल होते. मग त्याचा रेट इतका वाढतो की त्याला कंट्रोल करणं मुश्किल होतं, बरोबर. हा पहिला प्रॉब्लेम झाला. वी कॅनॉट कंट्रोल द रेट ऑफ द रिॲक्शन, इट बिकम्स व्हायलंट, इट बिकम्स अनकंट्रोलेबल. बरं, इथेच ते थांबत नाही, हा ड्रॉबॅक तर झालाच की तिला कंट्रोल करता येत नाही. दुसरा महत्वाचा पॉईंट आहे की इथे जो बाय प्रोडक्ट तयार होतो की नाही, म्हणजे हा तयार करायचा ठीक आहे, RF तयार करायचा ठीक आहे, पण याच्यासोबत जर HF तयार होत असेल तर या HFच्या 2 प्रॉपर्टीज आहेत. HF is used as explosive आणि corrosive. म्हणजे थोडक्यात तुम्ही एक तयार करायला गेलात की दुसरा त्याच्यासोबत काहीतरी वाईट गोष्ट घडते. तुम्हाला मिळणारा हायड्रोजन फ्लोराईड हा मुळात नेचरमध्ये कसा आहे, एक्सप्लोजिव्ह सबस्टन्स आहे, बरोबर आहे. आणि दुसरा म्हणजे दॅट इज करोजिव्ह. सो या दोन्ही प्रकारामुळे RF सोबत हा कंपाऊंड किंवा फ्लोरिनेशन आपण करू शकत नाही. पण एखाद्याने जर हट्ट धरला की मॅडम मला फ्लोरिनेशन करायचंच आहे, अरे बाबा कर, मग आता काय करणार त्याला, बरोबर आहे. मग काय करणार तर तूच मला सांग, मी विचारेल की तूच मला सांग कसं करणार. फ्लोरीन तर हायली रिॲक्टिव्ह आहे, बरोबर, त्याची रिॲक्शन करायला गेलं की अनकंट्रोलेबल रिॲक्शन होते. मग पर्याय काय आहे, पर्याय असा आहे की जर एखाद्याला करायचीच असेल ही रिॲक्शन, विच इज अगेन प्रॅक्टिकली नॉट सजेस्टेड, पण काही केसेसमध्ये जर करायची गरज पडली तर तुम्हाला जो रिॲक्टिव्ह नेचर आहे फ्लोरीनचा तो डिक्रीज करावा लागेल, सो दॅट रिॲक्शनला तुम्हाला कंट्रोल करता येईल. म्हणजे थोडक्यात त्या फ्लोरीनची काय करावी लागेल, तुम्हाला कमी रिॲक्टिव्हिटी कमी करावी लागेल. आता फ्लोरीनची रिॲक्टिव्हिटी कमी करण्यासाठी इथे वापरलेला असतो लिक्विड नायट्रोजन. लिक्विड नायट्रोजन जर तुम्ही वापरला तर फ्लोरीनची रिॲक्टिव्हिटी आपल्याला कमी करता येते. आणि एकदा फ्लोरीनची रिॲक्टिव्हिटी कमी केली की रिॲक्शन कशी होते मला सांगा, कंट्रोल करता येते. सो दिस इज वन ऑफ द आस्पेक्ट बाय विच इफ यू वॉन्ट टू कॅरी आउट द रिॲक्शन ॲट एनी पर्पज यू कॅन
कॅन डू इट. पण परत एकदा इथे आलेला HFचं नेचर आपण काही बदलू शकत नाही. हा आपल्याला बदलता येत नाही. हा त्याला निसर्गाने वरदान दिलेलं आहे की बाबा रे तू आता करोसिव्ह आणि एक्सप्लोजिव्ह आहेच आहे, ते तुझं नेचर चेंज होणार नाहीये. म्हणजे हा प्रोडक्ट आपण बदलू शकत नाही. हे करण्यासाठी तुम्हाला लिक्विड नायट्रोजन वापरावा लागतो आणि तेवढं करून सुद्धा रिझल्ट स्ट्रॉंग मिळतील असं नाहीये. आणि त्या कारणाने दिस रिॲक्शन इज प्रॅक्टिकली नॉट सजेस्टेड. दिस इज ओनली अ थिरॉटिकल कन्सेप्ट. ॲज फार ॲज पॉसिबल आपण काय वापरत नाही, मला सांगा, फ्लोरिनेशन वापरत नाही. सो पहिला मुद्दा क्लिअर झाला. 4 हॅलोजनपैकी पहिला हॅलोजन कसा बिहेव करतो हे तुम्हाला मी आत्ता सांगितलं. सो आय थिंक ऑल ऑफ यू मस्ट हॅव अंडरस्टूड की कशा प्रकारे फ्लोरिनेशन करावं लागतं किंवा तो कन्सेप्ट काय आहे. नाउ नेक्स्ट इज इन्स्टेड ऑफ फ्लोरिन जर आपण पुढचा यूज केला, तुम्हाला हे सगळे पॉईंट्स मी नोट्समध्ये दिलेले आहेत, त्याच्यामुळे आपण लिहिणार नाही, आपण त्याची प्रॅक्टिस करणार. बरोबर आहे. सो प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला कळेल की रिॲक्शन कशा कशा पद्धतीने घ्यायच्या असतात. नाउ नेक्स्ट रिॲक्शन दॅट इज विथ द सेकंड हॅलोजन, दॅट इज क्लोरिनेशन. आता क्लोरिनेशनची जनरल रिॲक्शन परत एकदा तुम्ही प्रत्येक जण मला सांगू शकता. इट्स व्हेरी सिम्पल. कशी येणार मला सांगा. RH प्लस Cl2 गिव्स RCl प्लस HCl. अगेन, what are the conditions required so that chlorine will react effectively? क्लोरीन जर तुम्हाला रिॲक्ट करायचं असेल अल्केन सोबत आणि क्लोरिनेशन जर कॅरी आउट करायचं असेल तर 2 कंडिशनपैकी कुठली एक कंडिशन तुम्ही वापरू शकता. आयदर यू कॅन यूज UV लाईट, यू कॅन यूज ब्राईट सनलाईट और अल्ट्राव्हायोलेट लाईट. ओके, डिफ्यूज सनलाईटमध्ये ही रिॲक्शन तुम्हाला करता येते. अल्केन घ्यायचा, क्लोरीन घ्यायचा अँड इन अल्ट्राव्हायोलेट लाईट इफ यू कॅरी आउट दॅट रिॲक्शन देन इट विल गिव्ह यू द क्लोरिनेशन रिॲक्शन. Or the second condition which can be used for this is high temperature. टेम्परेचरची रेंज या ठिकाणी दिलेली नाहीये. हाय टेम्परेचर एवढंच फक्त पुस्तकात म्हटलेलं आहे. सो हाय टेम्परेचरला जर आपण RH प्लस Cl2 रिॲक्ट केला तर आपल्याला कोणते कंपाऊंड मिळतात. अल्किल क्लोराइड प्लस हायड्रोजन क्लोराइड. ओके, सो व्हेरी सिम्पल. दॅट क्लोरिनेशन इज कॅरिड आउट इदर इन प्रेझेन्स ऑफ UV light, bright sunlight or in presence of high temperature. Very strongly if you heat this mixture then it will give you alkyl chlorides. Okay, so this is the reaction. त्यानंतर पुढचा महत्वाचा पॉइंट असा आहे क्लोरिनेशन बद्दल की रिॲक्शन घडते कशी. सो तुम्हीच आठवत असेल 11वी मध्ये तर सांगा दॅट वॉज अ फेमस रिॲक्शन. समजा मी जर आता CH4 घेतलं, मला नाही वाटत इथे असलेल्या प्रत्येकाला ती माहिती नसेल, सगळ्यांना ही रिॲक्शन आठवत असेल. CH4 प्लस Cl2 UV लाईट जर घेतला तर आठवत असेल तर याच्यापासून पहिला कंपाऊंड मिळतो तुम्हाला CH3Cl प्लस HCl. अँड डू यू रिमेंबर की या CH3Cl नंतर आणखीन काही प्रोडक्ट्स मिळत जातात. कुठले कुठले प्रोडक्ट्स असतात मला ते सांगा. येस, व्हेरी गुड. तुम्हाला मिळतो इथे CH2Cl2, तुम्हाला मिळतो इथे CHCl3 आणि शेवटी तुम्हाला मिळतो CCl4. म्हणजे याचा अर्थ काय झाला की इथे ही रिॲक्शन थांबत नाही. बरोबर आहे. इथे सगळे हायड्रोजन जोपर्यंत रिप्लेस होत नाही तोपर्यंत क्लोरिनेशन घडत राहतं. म्हणजे तुम्हाला मिक्सचर मिळतं. कुठलं मिक्सचर मिळतं तर या ठिकाणी 1 हॅलोजन आहे म्हणून याला मोनो हॅलोजन म्हणणार, 2 हॅलोजन आहे म्हणून याला डाय हॅलोजन म्हणणार, 3 हॅलोजन आहे म्हणून याला ट्राय हॅलोजन, 4 हॅलोजन आहे म्हणून याला टेट्रा हॅलोजन. थोडक्यात तुम्हाला क्लोरिनेशन नंतर एक मिक्सचर मिळालेलं असतं आणि त्या मिक्सचरमध्ये तुमचे 4 वेगवेगळे प्रोडक्ट्स प्रेझेंट असतात. कोणते कोणते? मोनो हॅलोजन कंपाऊंड, डाय हॅलोजन कंपाऊंड, ट्राय हॅलोजन कंपाऊंड अँड टेट्रा हॅलोजन कंपाऊंड. मला तुम्ही सांगा की आपल्याला हे 3 जण प्रिपेअर करायचे होते का? अजिबात नाही. आपल्याला तिघांमध्ये इंटरेस्टच नव्हता. माझा इंटरेस्ट अतिशय क्लिअर होता की मला फक्त कोण प्रिपेअर करायचे होते? RX प्रिपेअर करायचे होते. पहिल्या दिवशी मी सांगितलं RX म्हणजे काय होतं? मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. सो माय टोटल फोकस वुड बी ऑन प्रिपरेशन ऑफ मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. पण ते करता करता त्याच्यासोबत आणखीन 3 आले. म्हणाल काय प्रॉब्लेम झाला मॅडम? उलट चांगलं झालं, एकासोबत आणखीन 3 मिळाले. अरे चांगलं काय झालं? कसं काय चांगलं झालं? तुम्हाला एक कंपाऊंड जो तयार झाला तो सेपरेट करायला किती त्रासदायक आहे. आता 4घांचं मिक्सचर मिळालं आणि 4घांमधनं तुम्हाला नेमका अल्किलाइड बाहेर काढायचंय. सो सेपरेशन मेथड्स बिकम व्हेरी डिफिकल्ट. त्या 4घांमधनं तुम्हाला अशा काही सेपरेशन मेथड वापराव्या लागतात की त्यामधनं अल्किल क्लोराइड बाहेर काढणं तुम्हाला कठीण जातं. आणि त्या कारणाने ही हॅलोजनेशन मधली जी क्लोरिनेशन मेथड आहे ती अगेन इट इज नॉट सुटेबल मेथड. तुला अरे काय लावलंय मॅडम मगापासून हॅलोजनची नावं घेताय. पहिल्या याला सांगितलं की हे थिरॉटिकल पॉसिबल आहे, आता सांगता की वापरू शकतो पण त्याच्यामध्ये ड्रॉबॅक आहेत त्याला मी काय करू शकत नाही. ओके, सो दॅट विल गिव्ह यू अ मिक्सचर. मग प्रॉब्लेम काय क्लोरिनेशनचा? ब्रोमिनेशनचा पण तोच आहे की
एकापेक्षा जास्त हायड्रोजन हे हॅलोजन रिप्लेस करतात, त्याच्यामुळे तुम्हाला मिक्सचर मिळतं आणि मिक्सचर मिळाल्यामुळे त्याच्यामधनं नेमका अल्किल हलाइड बाहेर काढणं तुम्हाला अवघड जातं, सेपरेट करणं अवघड जातं. त्यामुळे दिस आर नॉट द बेस्ट पॉसिबल मेथड्स यूज फॉर प्रिपेअरिंग अल्किल क्लोराईड. दुसरं असं की त्या मिक्सचरमुळे समजा असं झालं असतं की मिक्सचरमध्ये तुमच्या अल्किल हलाइडची क्वांटिटी खूप जास्त मिळते तुम्हाला, म्हणजे इमॅजिन करा की 95% तुम्हाला अल्किल क्लोराईड मिळतोय आणि 5% बाकीच्यांना गुंडाळून ठेवायचे, बरोबर आहे. तर एका वेळेला असं पॉसिबल झालं असतं की मी सेपरेट करून 95% इल्ड मिळवला असता, पण इथे ते नाहीये. इथे मिळणारा अल्किल हलाइडचं इल्ड सुद्धा खूप कमी मिळतं, बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात कमी अमाऊंट ऑफ अल्किल हलाइड तुम्हाला मिळतात. म्हणजे 2 प्रॉब्लेम झाले. पहिलं, त्याला सेपरेट करा आणि सेपरेट केल्यानंतर क्वांटिटी कमी मिळवा. उपयोग काय झाला? इकॉनॉमिकली इट्स नॉट पॉसिबल, अँड बिकॉज ऑफ दॅट दिस पर्टिक्युलर रिॲक्शन इज नॉट युजफुल रिॲक्शन. इट्स नॉट द बेस्ट मेथड टू प्रिपेअर अल्किल क्लोराईड ऑर अल्किल ब्रोमाइड. तुमच्या मनात प्रश्न चालला असेल, मग अल्किल क्लोराईड आणि ब्रोमाइड तयार कसे करायचे? तर आपल्याकडे काही एकमेव मेथड नाहीये, त्यामुळे घाबरून जाऊ नका. अनेक मेथड आपण शिकणार आहोत. त्यातल्या प्रत्येक मेथडचे चांगले पॉईंट्स आणि वाईट पॉईंट्स आपण बघणार आहोत. सो ड्रॉबॅक्स तुम्हाला आत्ता क्लोरिनेशनचे कळले असतील. तरी मघासारखा जर कोणी हट्ट धरला की मॅडम आपल्याला इल्ड वाढवायचंय, मला ही क्वांटिटी वाढवायची आहे का काही ऑप्शन? तर ऑप्शन आहे, बरोबर आहे. काय ऑप्शन आहे की तुमचं जे क्लोरिनेशन होतंय ते कशामुळे होतंय मला सांगा. कारण हायड्रोजन हा क्लोरीन रिप्लेस करतोय, बरोबर आहे. म्हणजे क्लोरीन रिॲक्टिव्ह आहे. हायड्रोजनला तो बाहेर काढतो आणि स्वतः सबस्टिट्यूट होत जातो. तो रिॲक्टिव्हिटी अशी करतो की प्रत्येक वेळेला हायड्रोजनला बाहेर काढतो आणि स्वतः सबस्टिट्यूट होत जातो, जोपर्यंत सगळा हायड्रोजन त्यामधनं गायब होत जाईल. जर आपण असं केलं की याची क्वांटिटीज वापरताना कमी वापरली, म्हणजे तुम्हाला मागच्या वर्षी एक महत्वाचा कन्सेप्ट मोल कन्सेप्टमध्ये इंट्रोड्यूस झालेला होता आणि तो होता लिमिटेड आणि एक्सेस रिएजंटचा. आठवतो तुम्हाला की जितका पाहिजे तेवढाच वापरायचा, बरोबर आहे. दॅट क्वांटिटी इज कॉल्ड ॲज, ऑर दॅट रिॲक्टंट वॉज कॉल्ड ॲज लिमिटेड रिॲक्टंट. आणि दुसऱ्याला तुम्ही कशामध्ये वापरायचं? एक्सेसमध्ये. मला तुम्ही आता सांगा की जर तुम्हाला हायड्रोजन जास्त रिप्लेस नसतील होऊ द्यायचे क्लोरीनने, तुम्हाला कोणाची क्वांटिटी कमी केली पाहिजे? क्लोरीनची. थोडक्यात क्लोरीन तुम्ही गरजेपुरताच वापरा. म्हणजे थोडक्यात क्लोरीनला तुम्ही कोणता रिॲक्टंट म्हणून वापरा? लिमिटेड रिॲक्टंट वापरा. आणि तुमचा जो अल्केन आहे त्याला तुम्ही कशामध्ये वापरा? एक्सेसमध्ये वापरा. जर अल्केन एक्सेसमध्ये वापरला तर त्या कारणाने काय होणार आहे? हायड्रोजनचा सप्लाय वाढेल. हायड्रोजनचा सप्लाय जर वाढला तर त्याला प्रत्येक वेळेला रिप्लेस करणं क्लोरीनला शक्य होणार नाही, कारण क्लोरीनची क्वांटिटी गरजेपुरती आहे, ती लिमिटेड आहे आणि त्या कारणाने क्लोरिनेशन हे कंट्रोलमध्ये राहील. सो दॅट विल गिव्ह यू अ गुड इल्ड ऑफ व्हॉट? अल्किल हलाइड. म्हणजे तुम्हाला मिळणारा त्यातला अल्किल हलाइडचा थोडक्यात मोनोहॅलोजनचा पार्ट हा बऱ्यापैकी वाढलेला असेल. सो दिस इज द वे हाऊ यू कॅन कॅरी आउट दिस रिॲक्शन. लिमिटेड सप्लाय ऑफ क्लोरीन अँड एक्सेस सप्लाय ऑफ अल्केन. अगेन अ very important MCQ can be asked in your CET exam की जर तुम्हाला क्लोरिनेशन करायचं असेल, which is not the best method to prepare alkyl chloride, what are the other options available? So options available असे आहेत की क्लोरीनला लिमिटेड मध्ये टाका, अल्केनला एक्सेस मध्ये टाका. तुम्ही बऱ्यापैकी कोणाचे अमाउंट वाढवू शकता अल्किल क्लोराईडचं. सो कळला का तुम्हाला हा पार्ट? ऑल ऑफ यू अंडरस्टूड दिस? काही शंका आहे तुम्हाला की क्लोरिनेशनचे चांगले पॉईंट्स काय, वाईट पॉईंट्स काय? बरोबर आहे. चांगले पॉईंट असे आहेत की रिॲक्शन कंडिशन अतिशय सिंपल आहे आणि क्विकली तुम्हाला फक्त UV लाईट मध्ये कंडिशन टाकून तुम्हाला अल्किल क्लोराईड मिळतो. वाईट पॉइंट असेल की इट गिव्स अ मिक्सचर विच इज डिफिकल्ट टू सेपरेट अँड गिव्स लेस अमाउंट ऑफ अल्किल क्लोराईड. सो आय होप यू मस्ट हॅव अंडरस्टूड दिस पार्ट. ओके. तिसरा हॅलोजन आपण घेतोय, दॅट इज ब्रोमिनेशन. ओके. सो ब्रोमिनेशन म्हणजे परत एकदा काय? सो ऑब्व्हियसली तुम्ही काय वापरणार मला सांगा या ठिकाणी ब्रोमिनेशन मध्ये? दॅट इज ब्रोमिन यूज करणार तुम्ही. सो what is the general reaction of bromination? Reaction कशी येणार? RH plus Br2 gives RBr plus HBr. Again, what is the requirement for this? In this case, the mixture is heated with anhydrous aluminum tribromide, AlBr3. So this is used as a catalyst in this reaction.
ब्रोमिनची रिॲक्टिव्हिटी कमी आहे बऱ्यापैकी, त्यामुळे त्याची रिॲक्टिव्हिटी वाढवायला लागेल, या रिॲक्शनचा रेट आपल्याला वाढवावा लागेल. आणि त्या कारणाने या ठिकाणी काय यूज केलेला आहे तुम्ही, कॅटलिस्ट यूज केलेला आहे. सो कोणता कॅटलिस्ट वापरतो आपण या ठिकाणी, एनहायड्रस AlBr3. परत एकदा ब्रोमिनेशनचे प्रॉब्लेम पण तसेच आहेत, पण ते क्लोरिनेशनमध्ये जितके सिव्हिअर आहेत तितके ब्रोमिनेशनमध्ये नाही आहेत. त्यामुळे बऱ्यापैकी आपण हे ब्रोमिनेशन कॅरी आउट करू शकतो मोनोस्टेजला, पण क्लोरिनेशन मात्र तेवढ्या चांगल्या स्ट्रॉंग पद्धतीने आपण करू शकत नाही. सो दॅट इज अबाउट ब्रोमिनेशन. लास्ट मेथड दॅट इज आयोडिनेशन. नाव आयोडिनेशन इज व्हेरी इंटरेस्टिंग कन्सेप्ट. आयोडिनेशन काय आहे ते आपण बघूया. आयोडिनेशन म्हटल्यानंतर परत एकदा तुमची रिॲक्शन सिंपल असेल, तुम्हीच मला सांगा आता आयोडिनेशन कशी येणार. आयोडिनेशन आय विल राईट डाऊन ऑन बोर्ड. RH तुम्ही वापरणार प्लस तुम्ही वापरणार I2 गिव्स सिंपल रिॲक्शन RI प्लस HI. म्हणाल मॅडम ही काय रिॲक्शन, सगळं आतापर्यंत तसंच तर केलंय आपण, X2 वापरला, बट माय डिअर फ्रेंड्स दिस इज नॉट द करेक्ट रिॲक्शन. म्हणाल अरे आता तुम्हीच तर शिकवलं, आता काय प्रॉब्लेम झाला याच्यामध्ये. प्रॉब्लेम असा आहे की दिस आयोडिनेशन कॅनॉट कॅरी आउट डायरेक्टली. डायरेक्ट आयोडिनेशन तुम्हाला करता येत नाही. काय प्रॉब्लेम आहे डायरेक्ट आयोडिनेशन करायचा, तिथे जो HI तयार होतो की नाही तो HI प्रॉब्लेमॅटिक आहे आयोडिनेशनसाठी. काय प्रॉब्लेमॅटिक आहे, सो HI acts as strong reducing agent. HI acts as strong reducing agent. HI हा स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट आहे. ओके, त्यामुळे काय होतं, रिड्युसिंग एजंटचा अर्थ काय, जो दुसऱ्याला काय करतो, रिड्यूस करतो. म्हणजे दुसऱ्याचं जर रिडक्शन केलं तर त्या एजंटला आपण काय म्हणतो, रिड्युसिंग एजंट म्हणतो. आता HI स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट आहे. तुम्ही मला सांगा रिडक्शन कसं डिफाईन करणार तुम्ही. रिडक्शनला दोन पद्धतीने डिफाईन करता येतं. ऍडिशन ऑफ हायड्रोजन इज कॉल्ड ॲज रिडक्शन किंवा गेन ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉल्ड ॲज रिडक्शन. सो आपण ट्रेडिशनल मेथडचा कन्सेप्ट बघूया की हायड्रोजन ऍड करणं म्हणजे रिडक्शन होतं. बरोबर. आता मी या HI ला स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट म्हटलं म्हणजे काय की तो दुसऱ्यामध्ये काय ऍड करणार आहे, हायड्रोजन ऍड करणार. सो हा पठ्ठा काय करतो माहितीये तुम्हाला, हा HI यातला हायड्रोजन या RI ला देऊन टाकतो. बरोबर, त्या प्रोडक्टवरच तो अप्लाय करतो आपली रिड्युसिंग कॅपॅसिटी. सो त्या RI ला देऊन टाकतो आणि RI ला दिल्यामुळे गंमत अशी होते की ही RI आणि H रिॲक्ट होतात आणि त्यातला RH कंपाऊंड आपल्याला परत मिळतो. थोडक्यामध्ये आपण जिथून सुरुवात केली तोच कंपाऊंड आपल्याला परत मिळायला लागतो. म्हणजे थोडक्यात बॅकवर्ड रिॲक्शन या ठिकाणी पॉसिबल होते. बरोबर, का पॉसिबल झाली ती, बिकॉज ऑफ द स्ट्रॉंग रिड्युसिंग नेचर ऑफ HI. दॅट HI रिड्युसेस दिस अल्किल आयोलाइड बॅक टू अल्केन आणि तुम्हाला परत अल्केन मिळायला सुरुवात होतो. अरे आपण अल्केन मिळवायसाठी थोडी अल्केनला रिॲक्ट केलं होतं, आपल्याला काय मिळवायचं होतं मला सांगा, अल्किल आयोडाइड. आणि त्या अल्किल आयोडाइड बिचाऱ्या रिड्युसिंग एजंटमुळे कशामध्ये कन्वर्ट होतात परत एकदा RH मध्ये. सो वी गेट बॅक this alkane. Due to that the reaction becomes reversible. So we don't want that. आपल्याला जास्तीत जास्त क्वांटिटी कोणाची पाहिजे, अल्किल आयोडाइडची. मला अजिबात इंटरेस्ट नाही रिॲक्टंट वगैरे मिळवण्यामध्ये, मला फक्त आणि फक्त फॉरवर्ड डिरेक्शनला तयार झालेला हा अल्किल आयोडाइडच पाहिजे. बरोबर, पण आता मात्र प्रॉब्लेम असा झाला की रिड्युसिंग एजंटमुळे मला परत एकदा अल्केन्स मिळतात आहे. सो हा प्रॉब्लेम असा आहे की तुम्ही इथे डायरेक्ट आयोडिनेशन करू शकत नाही. मग याचा अर्थ असा का की आयोडिनेशन पॉसिबल नाहीये, अजिबात नाहीये. ज्यावेळेला प्रॉब्लेम्स येतात त्यावेळेला त्याला सोल्युशन असतात. बरोबर आहे. सो सोल्युशन असं आहे की मीच तुम्हाला विचारते आता, प्रॉब्लेम कोण आहे मला सांगा या रिॲक्शनचा, कोण तुमच्या RI ला तयार होऊ देत नाही, HI. बरोबर, HI मुळे हा सगळा प्रॉब्लेम येतोय. जर का मी या HI ला तयारच होऊ दिलं नाही, तुम्हाला काही जोक करता मॅडम, अहो H लाच तर हायड्रोजन आयोडीनने रिप्लेस केला जातो, सो HI तर तयार होणारच आहे. पण जर मी अशी काही लॉजिक वापरलं की ज्यामुळे HI चा इफेक्टच मला नलिफाय करता आला, बरोबर आहे की नाही, की त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतोय का, मग त्यालाच कॅन्सल करून टाकायचं, त्याला चेंज करून टाकायचं. जर मी HI ला तयारच होऊ दिलं नाही तर माझी रिॲक्शन कदाचित पॉसिबल होऊ शकेल आणि मला जास्तीत जास्त अल्किल आयोडाइड मिळू शकतील. सो प्रश्न असा आहे की या HIचं नेचर, याची रिड्युसिंग टेंडन्सी किंवा याचं प्रोडक्शन तुम्ही कसं थांबवणार. सो रिड्युसिंग एजंटच्या अगेन्स्ट आपण वापरतो तो म्हणजे ऑक्सिडायझिंग एजंट. बरोबर. सो या रिॲक्शन मध्ये तुम्हाला डायरेक्ट आयोडिनेशन करता येत नाही, पण जर का तुम्ही काही ऑक्सिडायझिंग एजंट वापरले तर
ते ऑक्सिडायझिंग एजंट तुमच्या HI ला रिॲक्शनमध्ये तयार होण्यापासून थांबवतील आणि एकदा का HI तयार झाला नाही तर तुमची रिॲक्शन रिव्हर्सिबल होण्यापासून वाचेल. जर ती रिव्हर्सिबल होण्यापासून वाचली तर तुम्हाला मिळणारा RH सुद्धा मिळणार नाही आणि तुम्हाला जास्तीत जास्त प्रोडक्ट कोणाचं मिळेल मला सांगा, अल्किल आयोडाईडचं. सो नाव यू मस्ट बी फिलिंग इंटरेस्टिंग की या HI ला कसं गायब करायचं, बरोबर आहे. सो कशामुळे गायब करायचं मला सांगा, बाय युझिंग ऑक्सिडायझिंग एजंट. आता 3 वेगवेगळे ऑक्सिडायझिंग एजंट आपण वेगवेगळ्या पद्धतीने वापरू शकतो. पहिला ऑक्सिडायझिंग एजंट वापरतो आपण HgO, दुसरा ऑक्सिडायझिंग एजंट वापरतो आपण HiO3 आणि तिसरा ऑक्सिडायझिंग एजंट वापरतो आपण HNO3. सो पहिली गोष्ट या तिघांचे नावं माहिती पाहिजे, त्याच्याशिवाय पुढे जाता येणार नाही. यांचं नेचर काय आहे मला सांगा. दिस ऑल आर द ऑक्सिडायझिंग एजंट. व्हॉट इज द फंक्शन परफॉर्म बाय देम? दे आर गोइंग टू नलिफाय द इफेक्ट ऑफ दॅट HI. ओके. सो HgO म्हणजे काय माहिती तुम्हाला? व्हॉट इज HgO? काय असतो HgO? पहिलं लेक्चर केमिस्ट्रीचं आठवायचं. मर्क्युरिक ऑक्साईड. मर्क्युरीमध्ये 2 वेगवेगळ्या ऑक्सिडेशन स्टेट आहे, +1 आणि +2. ही +2 ऑक्सिडेशन स्टेट आहे. सो +2 ला हायर ऑक्सिडेशनला आपण IC वापरतो, त्यामुळे याचं नाव काय? मर्क्युरिक ऑक्साईड. दुसरा आहे HiO3. मला नाही वाटत HiO3 तुमच्या आयुष्यात कधी आजपर्यंत आला असेल. HiO3 म्हणजे आयोडिक ऍसिड. कोणता ऍसिड? आयोडिक ऍसिड. आणि HNO3 सगळ्यांना माहिती असायला पाहिजे, नायट्रिक ऍसिड. सो दीज आर द 3 डिफरंट ऑक्सिडायझिंग एजंट बाय युझिंग विच यू कॅन स्टॉप द प्रोडक्शन ऑफ HI अँड गेट मॅक्झिमम इल्ड ऑफ ऑर प्रोडक्ट ऑफ दिस अल्किल आयोडाइड. सो कशा पद्धतीने मी आता ऑक्सिडायझिंग एजंट वापरणार आहे, 1 बाय 1 वी आर गोइंग टू लर्न अबाउट दॅट पर्टिक्युलर कन्सेप्ट, की कसे मी आयोडिनेशन करणार आहे आता. सो मला बेसिक कळलं की डायरेक्ट आयोडिनेशन का करता येत नाही, हा कन्सेप्ट कळला की रिॲक्शन रिव्हर्सिबल होते. मग आता पहिला एजंट वापरूया आपण, दॅट इज से HgO. बरोबर. आता आपण बघूया, कन्सेप्च्युअली बघूया. लोक पाठ करतात ही रिॲक्शन, अजिबात पाठबीट करायचं नाही केमिस्ट्रीमध्ये. पहिलं घेतलं आपण, काय वापरायचंय तुम्हाला? ज्याचं हॅलोजनेशन करायचंय, म्हणजे अल्केन वापरायचंय तुम्हाला, प्लस I2 वापरायचंय तुम्हाला. आणि याच्यासोबत डायरेक्ट आयोडिनेशन करता येत नाही, म्हणून आपण कोणाला वापरणार आहोत आता? ऑक्सिडायझिंग एजंटला. त्याचं काम काय तुमच्या डोक्यात क्लिअर आहे ना? त्याचं काम असं आहे की तो कोणाला डायरेक्ट तयार होऊ देणार नाहीये, HI ला. सो HI जर तयार झाला नाही तर आपलं काम पत्ते झालं. ओके. सो आता HgOने असं करायला पाहिजे की त्याने HI तयार व्हायला नको होऊ द्यायला. सो आता HI घेतला मी, इथे H घेतला, इथे I घेतला आणि ते HgO घेतला. तुम्हाला मी कन्सेप्ट सांगते काय होतं तर. ओके. जिथे जिथे HI नकोय, म्हणजे HI वर कोण अटॅक करणार आहे मला सांगा? HgO, जर तो तयार होणार असेल तर. आता जिथे जिथे तुम्हाला हायड्रोजन आणि ऑक्सिजन दिसतात त्या ठिकाणी सिंपल लॉजिक लावायचं की जेव्हा जेव्हा समोरासमोर येतात तेव्हा 99% ऑफ द टाइम हे वॉटर तयार करून मोकळे होतात, फालतू भानगडी ते पडत नाही. ओके. सो हायड्रोजन आणि ऑक्सिजन एकत्र आले की तुम्ही कोणता कंपाऊंड तयार करणार मला सांगा? H2. म्हणजे एक कंपाऊंड तयार झाला तुमचा H2. आणि दुसरा हा Hg राहिलाय, आता आयोडीन राहिलाय. सो याच्यापासून +2 ऑक्सिडेशन स्टेट आहे, म्हणून इथे कंपाऊंड मिळतो तुम्हाला HgI2. मला सांगा किती सुंदर पद्धतीने HIचं प्रोडक्शन आपण थांबवून दिलं ऑक्सिडायझिंग एजंट वापरून, की HgOला याच्यावर रिॲक्ट केलं, त्याच्यामुळे हायड्रोजन आणि ऑक्सिजन एकत्र आले. त्यांनी काय केलं मला सांगा? वॉटर तयार केला. आयोडीन आणि Hg याच्यापासून HgI2 तयार केला. आणि ज्याच्यासाठी सगळं चाललंय, म्हणजे कोणासाठी चाललंय हे? आपल्याला काय तयार करायचंय? अल्किल आयोडाइड. तेच विसरून जाल, अल्किल आयोडाइड तुम्हाला तयार करायचंय. सो इथला हायड्रोजन कशामुळे रिप्लेस होणार आहे? आयोडीनमुळे. आणि कंपाऊंड कुठला तयार होणार आहे मला सांगा? RI. सो RI तर तयार झाला, पण HIच्या ऐवजी आता 2 वेगवेगळ्या गोष्टी तयार झाल्या. एक म्हणजे कोण तयार झाला? तुमचा H2O. आणि दुसरा म्हणजे कोण तयार झाला मला सांगा? HgI2. सो अशा पद्धतीने तुम्ही जर प्रोडक्ट साईड बघितली तर प्रोडक्ट साईडला जो त्रासदायक प्राणी होता त्याला आपण गायब करून टाकलं, त्याला कोणाच्या कंपाऊंडमध्ये कन्वर्ट करून टाकलं? H2O आणि HgI2. सो माय डिअर फ्रेंड्स, ऑल ऑफ यू मस्ट हॅव अंडरस्टूड की कशा पद्धतीने आपण HIचं प्रोडक्शन थांबवलं. आता HIच तयार झाला नाही, HI तयार झाला नाही म्हणजे रिड्युसिंग ऍक्शन पण नाहीये. रिड्युसिंग ऍक्शन नाहीये म्हणजे काय नाहीये मला सांगा? बॅकवर्ड रिॲक्शन नाहीये. सो बॅकवर्ड रिॲक्शन नाहीये म्हणजे हॅपीली तुम्हाला कोणता कंपाऊंड मिळतोय आता? अल्किल आयोडाइड. सो यू आर हॅपी, आय एम हॅपी की मला जास्तीत जास्त प्रोडक्ट कुठला मिळतोय? अल्किल आयोडाइड. पण या रिॲक्शनला तुम्हाला 0 मार्क मिळतील असं जर लिहून आला बोर्डवर, बरोबर आहे. याचं कारण की ती इम्बॅलन्स रिॲक्शन आहे, तिथे अशी कशी रिॲक्शन लिहून येणार तुम्ही? सो याला बॅलन्स करायचं असते. बॅलन्स करू शकता तुम्ही. करा बरं जरा बॅलन्स या रिॲक्शनला कसं करणार तर. जस्ट ट्राय दिस. करा, बॅलन्स करा तुम्ही. सांगा मला काय येतं. व्हेरी सिम्पल फॉर बॅलन्सिंग, काही डोकं नको. येस, झालं का?
आता हे काय तुमच्या त्या 8वी 9वीच्या बॅलन्सिंग सारखं कॉम्प्लिकेटेड नाहीये. इथे सिम्पल बघायचंय फक्त. डोळे चांगले असले की आपोआप बॅलन्सिंग होतं. ओके, सो कसं बॅलन्सिंग करणार तुम्ही मला सांगा. इथे I2 आहे, एक सिम्पल लॉजिक लावायचं. इथे I2 आहे, इथे I2 आहे, इथे I आहे, बरोबर. म्हणजे प्रोडक्ट साईडला किती आयोडीन झाले? 3 झाले. आणि रिॲक्टंट साईडला किती आयोडीन झाले? 2 झाले, बरोबर. मग आता 3 आणि 2चं बॅलन्सिंग आपल्याला करता येत नाही, बरोबर. म्हणून काय करायचं, याला आणखीन एकाने वाढवायचं. सिम्पल रूल सांगते. सो 2चे 4 करायचे. जितके इव्हन नंबर करणार तेवढं बॅलन्सिंगला सोपं जात असतं, बरोबर. सो 2चे आयोडीन जे 3चे होते, 3चे आयोडीन मी 4 केले. 4 जर करायचे असतील तर मला याला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल? 2ने, बरोबर. हा झाला 2Ri. आता ज्या मिनिटाला मी 2Ri केलं त्या मिनिटाला तुम्ही इथे बघा की R2 झाले म्हटल्यावर इथे पण 2 पाहिजे. सो येणार 2RH, बरोबर. आता 2RH केला, 2R झाला, H2 आहे म्हणून इथे सुद्धा H आहे. एक Hg आहे, एक Hg आहे, एक ऑक्सिजन आहे, एक ऑक्सिजन आहे. आणि टोटल आयोडीन या बाजूला 4 झाले होते, या बाजूला तुम्ही बघितलं तर 2 आहे. सो सिम्पली याला कितीने मल्टिप्लाय करणार तुम्ही? 2ने. सो दिस इज अ बॅलन्स रिॲक्शन. सो व्हॉट इज अ बॅलन्स रिॲक्शन? 2RH प्लस 2I2 plus HgO is equal to 2Ri plus H2O plus HgI2. This is the balance reaction. याचा अर्थ असा झाला. बरं, बॅलन्सिंगचा या जनरल रिॲक्शनचा कन्सेप्ट कळला का तुम्हाला? का नुसतं हो म्हणताय मगापासून? बॅलन्स जनरल रिॲक्शनचा कन्सेप्ट असा आहे की तुम्ही इथे हे मल्टिप्लायर तसेच ठेवणार. आता तुम्हाला ज्या वेळेला मी अल्केन देईल त्यावेळेला तुम्ही फक्त इथला अल्केन बदलणार आणि हा प्रोडक्ट बदलणार. बाकी सगळं बॅलन्सिंगचे नंबर, मल्टिप्लायर सगळं तुम्ही तसंच ठेवणार. सो ही मजा असते जनरल रिॲक्शन शिकण्यामध्ये की एकदा जनरल रिॲक्शन शिकली की जगातला कोणताही अल्केन जरी तुम्हाला दिला तरी फक्त अल्केनचा फॉर्म्युला लिहायचा आणि बाजूचं कंपाऊंड बदलायचा. बाकी सगळे नंबर जसे आहेत तसेच राहतील. म्हणजे थोडक्यात मी जर विचारलं की बाळांनो आता इथेनचं आयोडिनेशन करा तुम्ही, सो कॉमन सेन्स इथेनचा फॉर्म्युला माहिती पाहिजे. तेवढं पुण्याई आपण केलेली असली पाहिजे तरच पुढचं काम सोपं होतं. सो इथेनचा फॉर्म्युला काय असणार मला सांगा? C2H6. सो इथे मी कसं लिहिणार? परत विचार नाही करत बसायचं वेड्यासारखं आता 2 येईल का 4 येईल. त्याच्यासाठीच आपण आधी बॅलन्सिंग करून ठेवलंय. सो काय येणार इथे? 2. इथे कोणता कंपाऊंड येणार? C2H6 प्लस 2I2 प्लस HgO. इथे काय येणार पटकन सांगा मला? 2C2H5I प्लस H2O प्लस HgI2. थोडक्यात अल्केन बदलला की अल्किल ग्रुप बदलेल, बाकी काहीही चेंज यामध्ये होणार नाहीये. सो ऑल ऑफ यू अंडरस्टूड आपण कशा पद्धतीने HI ला गायब केलं. आपण HI वर कोणाची रिॲक्शन केली? HgO ची रिॲक्शन केली. आणि HgO ची रिॲक्शन केल्यानंतर तुम्हाला H2O आणि HgI2 मिळाला. सो दिस इज द यूज ऑफ द फॅन्टास्टिक ऑक्सिडायझिंग एजंट कॉल्ड ॲज HgO. सो आय होप यू मस्ट हॅव अंडरस्टूड दिस. बरोबर, कळलं का हे? बरं, सगळी समरी म्हणून मी लिहून देणार आहे, गडबड करायची नाही. ओके, आधी समजून घ्या. सगळं समजल्यानंतर आपोआप लिहिता येतं. पुस्तकात पण सुंदर लिहून दिलंय, म्हणजे लिहिण्याचा महत्वाचा पॉईंट नाहीये. आधी डोक्यात गेलं पाहिजे मग लिहिता येईल. नाव सेकंड, आयोडिनेशन आपण 3 ऑक्सिडायझिंग एजंट करून करणार होतो. त्यातला पहिला होता HgO, तो मी सांगितला कसा होतो. दुसरा असतो तो आहे HiO3. Before a minute I told you what is the name of this compound? Iodic acid. So HiO3 म्हणजे iodic acid. बघू तुमच्याकडनं उत्तर येतात का? तुम्ही स्मार्टली विचार करू शकतात का? तुम्ही विचार करायला लागणं हीच माझी खरी आवड आहे की तुम्हाला विचार करता यायला पाहिजे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये. तुम्हाला हे नको वाटायला की रिॲक्शन दिली पाठ करायची. अजिबात तसं करायचं नाही. RH प्लस I2 कोणता ऑक्सिडायझिंग एजंट वापरला मला सांगा? HiO3. बरोबर. आता HiO3 वापरला, एक ज्याच्यासाठी सगळं चाललंय तो तयार होणार आहे, नाही तर कशासाठी करतोय आपण हे सगळं. बरोबर. सो कंपाऊंड कुठला येणार तुमचा? Ri. म्हणजे इथे H हा I ने रिप्लेस होईल, Ri तुम्हाला मिळणार. परत प्रश्न आहे की HI तयार होत झाला, त्याच्यावर कोणाची ऍक्शन करायची तुम्हाला? HiO3 ची. सो HiO3 आणि HI या दोघांमध्ये आता कॉम्पिटिशन आहे. तुम्हीच मला सांगा, मगाशी एक सिंपल प्रिन्सिपल मी सांगितलं काय होतं तर, की जर हायड्रोजन आणि ऑक्सिजन एकत्र दिसले की 99% ऑफ द टाइम ते काय तयार करतात? वॉटर तयार करतात. त्यामुळे या दोघांच्या फॉर्मेशन पासून काय तयार होणार मला सांगा? वॉटर. इथे सगळा हायड्रोजन ऑक्सिजन कोणासोबत कंबाईन होईल? एकमेकांसोबत, आणि काय तयार करतील? वॉटर. सो अशा पद्धतीने तुम्ही HI ला गायब केलं. तुम्हाला मॅडम आयोडीन कुठे गेला? तर आयोडीनने त्याचं काम केलं. म्हणजे काय काम केलं? त्याने रिप्लेसमेंटचं काम केलं. त्याला कोणतं काम दिलेलं होतं? त्याला बाकी भानगडीत पडायचंच नाहीये. त्याला सिंपल हायड्रोजन उडवायचं आणि स्वतः जाऊन बसायचंय. ओके. सो हायड्रोजनच्या ऐवजी कोण येऊन बसलंय मला सांगा? आयोडीन. आणि हायड्रोजन आणि ऑक्सिजन मिळून कोणता कंपाऊंड तयार झाला? H2O. So which compound you obtained here? Ri plus H2O. So all of you understood how this oxidizing agent nullifies the effect of this HI. Again you try to balance this. सगळ्यात सिंपल रिएक्शन आहे बॅलन्सिंग साठी. करा बरं पटकन तुम्ही आता.
सिंपल मेथड असते. आपण डोळ्यांनी बघितलं पाहिजे नेमका बरोबर एलिमेंट हेरला की बॅलन्सिंग होतं, आणि ते नेमकं हेरणंच ही बॅलन्सिंगची करामत आहे. सो तुम्हाला इथे पटकन कळलं पाहिजे बघितल्या की अरे कोण मला बॅलन्सिंग करून देईल. सो तिथे तो HiO3 मधला जो ऑक्सिजन आहे की नाही तो तुम्हाला हेल्प करणार आहे बॅलन्सिंगसाठी. तुम्ही करा, म्हणजे तुम्ही करताना मी बडबडत नाही, पण तरी सांगणं माझं काम आहे म्हणून. सो आता काय करणार तुम्ही, व्हॉट यू विल डू. येस, इथे 3 ऑक्सिजन दिसतात आहेत तुम्हाला, 3 ऑक्सिजन. फॉर्म्युला बदलणार आहे का HiO3चा? नाही, फॉर्म्युला तोच राहणार आहे. मग मला काय बॅलन्स करायचंय मला सांगा, ऑक्सिजन. सो इथे 3 ऑक्सिजन आहे. मग जर का मी याला 3 ने मल्टिप्लाय केलं तर ऑक्सिजन बॅलन्स होतो. थोडं स्मार्ट वर्क करायचं. आता ऑक्सिजन बॅलन्स केला की 3H2 होतात, म्हणजे 6 हायड्रोजन झाले. परत गडबडून जायचं नाही, 6 झाले करत 6 झाले. 6 मधला एक फॉर्म्युलामध्येच आहे, बरोबर. सो या बाजूला मला 6 करायचे, एक फॉर्म्युलामध्येच आहे, तो सोडून द्यायचा, आणि बाजूला इथे H दिसतोय, याला तुम्हाला 5 ने मल्टिप्लाय करावं लागेल, बरोबर. सो 5RH जर झाले तर इथे 5 हायड्रोजन प्लस 1 हायड्रोजन 6 हायड्रोजन झाले. 3 ऑक्सिजन बॅलन्स झाले. पण आता गोंधळ असा झाला की मी 5R केल्यामुळे नियमाने या बाजूला सुद्धा 5R करायला पाहिजे. घाबरायचं नाही, करायचं बिंदास. ओके, 5RI झाला. आयोडीन तुमचे 5 झाले. 5 या बाजूला करायचे. सो तुम्हीच मला सांगा कसं करणार, तर सांगा पटकन कसं करणार. एक आयोडीन इथेच याला सोडून द्यायचं. या फॉर्म्युलेला डिस्टर्ब करायचं नाही. का बरं नाही करायचं, कारण त्याला डिस्टर्ब केलं की ऑक्सिजन बदलणार. तुम्ही उद्योग करून ठेवायचं नाही. ओके, बॅलन्सिंग करायचं सिम्प्लिसिटीने. सो एक आयोडीन इथे आहे म्हटल्यावर तुम्हाला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल, 2 ने. सो इन दिस वे द रिएक्शन इज बॅलन्स. 5RH प्लस 2I2 plus HiO3 gives 5Ri plus 3H2. I hope the reaction is balanced and you must have understood this. So कशा पद्धतीने आपण HI चा इफेक्ट कॅन्सल करून टाकला मला सांगा. HI वर आपण आयोडिक ऍसिडला रिॲक्ट केलं आणि त्याच्यापासून आपण काय तयार केलं, वॉटर. थोडक्यात प्रोडक्ट साईडला आपण कोणाला तयार होऊ दिलेलं नाहीये, HI तयार झाला नाही म्हणून रिॲक्शन रिव्हर्सिबल झाली नाही, म्हणून तुम्हाला कोणता कंपाऊंड मिळाला, दॅट इज नथिंग बट युअर अल्किल आयोडाइड. आता तिसरा ऑक्सिडायझिंग एजंट आहे तो म्हणजे कोणता सांगितला होता मी, आठवतं की नाही विसरले. ओके, कोणता सांगितला होता मी, नायट्रिक ऍसिड. सो तिसरा ऑक्सिडायझिंग एजंट आहे दॅट इज HNO3. ओके, अगेन नाव कॅन यू ट्राय दिस रिएक्शन. देऊ मी तुम्हाला, करता तुम्ही ट्राय. 2 मी केलेले आहेत, तिसरी करता तुम्ही. बरं सांगा मला, ठीक आहे, बोर्डवर सांगा. RH प्लस I2 प्लस HNO3 काय मिळायला पाहिजे, कोणासाठी चाललंय हे, RI साठी चाललंय. सो तो नाही तयार झाला की रिएक्शन बघायचीच नाही, का बरं झाली तर. ओके, आता इथे HI तयार झाला असता. HI वर आता कोण रिॲक्ट होतंय मला सांगा, HNO3. सो या दोघांपासून पटकन मला सांगा आता कोणता प्रोडक्ट तयार व्हायला पाहिजे. येस, व्हेरी गुड. पहिला प्रोडक्ट तयार व्हायला पाहिजे तो म्हणजे वॉटर. शहाणे मुलं झाले तुम्ही आता. ओके, की तुम्हाला हे कळायला लागलं की हायड्रोजन आणि ऑक्सिजन आला म्हणजे कोण व्हायला पाहिजे आता, वॉटर. सो पहिला कंपाऊंड तयार झाला वॉटर. आता राहिलं काय या ठिकाणी, H. आयोडीनचं काम काय, परत एकदा त्याने H ला रिप्लेस करायचं, तेवढं काम त्याला दिलेलं आहे. सो त्याचा प्रोडक्ट तयार होणार नाही. सो आता राहिलंय N आणि H राहिलाय. N आणि H असणारा माहिती आहे तुम्हाला कंपाऊंड कुठला आहे मला सांगा. ऍब्सोल्युटली करेक्ट, अमोनिया. आपल्याला काहीच तर कंपाऊंड माहिती आहेत फक्त, ओके नाही. ओके, मग तेवढेच तर माहिती आहेत आपल्याला, त्यातला आहे अमोनिया, बेसिक कंपाऊंड. सो इथे कोणता प्रोडक्ट तयार झालेत मला सांगा, NH3 प्लस H2O. थोडक्यात या ठिकाणी आला तुमचा NH3 plus H2O. So in this way the effect of HI would be nullified. Okay, you please balance this reaction. करा, balance करा. परत त्याला पकडा, कोणाला, ऑक्सिजनला. तो ऑक्सिजन पकडला की रिॲक्शन बॅलन्स होईल. मगाशी त्यालाच पकडला आपण, त्याला पकडलं की रिॲक्शन बॅलन्स होते. हे हायड्रोजन आणि ऑक्सिजन असतात आणि निम्मे वेळेला आपल्याला रिॲक्शन बॅलन्स करून देतात. सो काय करणार तुम्ही आता, आलंय का तुझं, बरं काय आलंय सांग मला. हां बरोबर, हा ऑक्सिजन 3 आहे. सो इथे 3 ने मल्टिप्लाय करायचं. एकदा ऑक्सिजन झाले की हायड्रोजनला पकडायचं. ऑक्सिजन हायड्रोजनवर रिॲक्शन बॅलन्स होतात, बाकीच्यांच्या नादी लागायचंच नाही, ते खोटे असतात. सो आता 3 दुने 6 झाले, 6 आणि 3 9 झाले, 9 हायड्रोजन झाले. या बाजूला बघायचं किती हायड्रोजन आहे. या फॉर्म्युल्याला चेंज करायचं नाही, म्हणजे फॉर्म्युल्याला आपण कोण चेंज करणार आहे, पण त्याला मल्टिप्लायर वापरायचा नाही कुठला, कारण मल्टिप्लायर तुम्ही त्याला 2 केलं की तिकडे ऑक्सिजन बदलतो. सो ते करायचं नाही. HNO3 ला जसं आहे तसंच ठेवायचं. सो मला सांगा, तिकडे 9 हायड्रोजन झाले, इथे 1 झाला. सो अजून किती पाहिजेत मला,
8 पाहिजे. 8 हायड्रोजन कुठून येणार तुमच्या RH मधनं. सो याला मी मल्टिप्लाय करणार 8 ने. सो दिस इज 8 RH. ओके, आता 8 RH जर झालं तर याला कशाने मल्टिप्लाय करणार मला सांगा. 8 RI नियमाने. ओके, आता 8 RI झाला. अमोनियाला करू का काही डिस्टर्ब? अजिबात नाही. का बरं? कारण अमोनियाला डिस्टर्ब केलं की कोण डिस्टर्ब होतो? नायट्रोजन. नायट्रोजन डिस्टर्ब झालं की सगळं डिस्टर्ब होतं. त्यामुळे याला धक्का लावायचा नाही. मग मला सांगा पटकन आता की किती आयोडीन झाले तुमचे या बाजूला? 8 आयोडीन झाले. इकडे आयोडीन 8 करायचे. सो याला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल तुम्हाला? 4 ने. बघून घ्यायचं, माझ्यावर भरोसा ठेवायचा नाही. बॅलन्सिंग आहे का? हो करू नका नुसतं. सो काय कंपाऊंड आलेलं आहे मला सांगा. 8 RH plus 4 I2 plus HNO3 gives 8 RI plus NH3 plus 3 H2O. So in this way, the effect of this HI was cancelled by using HNO3. So what you observe from all these three reactions? तुम्ही या तिन्ही रिएक्शन मधनं काय लक्षात घेतलं? ते असं होतं की प्रत्येक ठिकाणी HI तयार झाला असता. HI तयार झाल्यामुळे आपल्याकडे रिव्हर्सिबल रिॲक्शन झाली असती आणि रिव्हर्सिबल रिॲक्शन झाल्यामुळे तुम्हाला अल्केन परत मिळाला असता. त्या अल्केनची रिॲक्शन रिव्हर्सिबल होण्यापासून आपण थांबवलंय आणि सगळ्या ठिकाणी आपण HI ला काय करून टाकलंय? गायब करून टाकलंय. 3 वेगवेगळ्या पद्धतीने आपण ऑक्सिडायझिंग एजंट विचारले. आता तुम्हाला रिॲक्शन कशी विचारतात? ओके, सो आपण आतापर्यंत काय शिकलो? व्हॉट वी अंडरस्टँड. आपण एकच मेथड शिकतोय अजूनही पण, बरोबर आहे. एका मेथडच्या अंडरच एवढ्या स्टोऱ्या आहेत सगळ्या, बरोबर. म्हणजे किती डेप्थ मध्ये सगळा सिलेबस बघा तुम्ही. की एक नाव घेतलंय, ते नावच अजून मागचे 25 मिनिटं झाले चाललेले. पहिलं नाव घेतलं हॅलोजनेशन ऑफ अल्केन. मग हॅलोजनेशन ऑफ अल्केनची आपण जनरल रिॲक्शन लिहिली. 4 वेगवेगळे हॅलोजन घेतलेत, बरोबर. 4 वेगवेगळ्या हॅलोजनच्या 4 वेगवेगळ्या रिॲक्शन लिहिल्या. ओके, आता हा पसारा हळूहळू वाढत चाललाय तुमचा जो झालाय. तुम्हाला जर याचा सिस्टमॅटिक अभ्यास करायचा असेल, म्हणजे मला बरेच वर्ष झाले शिकवून, त्याच्यामुळे कदाचित मला या रिॲक्शन लक्षात राहतात आणि त्या पद्धतीने मी तुमच्यासमोर त्या प्रेझेंट करते. तुम्हाला असं वाटत असेल मॅडमला सगळं येतं का? नाही, याच्यासाठी कष्ट घ्यावे लागतात. कष्ट असे आहेत की आज 4 रिॲक्शन झाल्या म्हणून तुमच्या लक्षात राहतील, बरोबर. पण उद्या अशा 200 रिॲक्शन होणार आहे. सो हाऊ यू आर गोइंग टू रिमेंबर दिस? सो फॉर ऑर्गॅनिक केमिस्ट्री पहिला मंत्र असा आहे, रिॲक्शन आल्या म्हटल्यानंतर पहिला मंत्र असा आहे की तुम्हाला काय वापरावं लागेल? या ठिकाणी चार्ट्सची मेथड वापरावी लागेल. सो चार्ट कसे प्रिपेअर करायचे हे मी सांगते तुम्हाला आता. ओके, सो आपण आत्ता जे बघितलं ती होती पहिली मेथड ऑफ प्रिपरेशन. सो याला समरी करणं खूप महत्वाचं आहे, समराईज करणं खूप महत्वाचं आहे. की मी तुम्हाला मगाशी म्हणत होती की आता हे सगळे जे आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्री शिकतो की नाही, ते सगळं एका व्यवस्थित चार्टमध्ये मांडण्याची पहिल्या दिवसापासून सवय करा तुम्ही. नाही जर केली ना तर तुम्ही नोव्हेंबर महिन्यामध्ये माझ्याकडे येणार आणि म्हणणार मॅडम ही ऑर्गॅनिक केमिस्ट्री खूप कठीण चाललं. म्हणून जाणारच आहे, कारण तुला मे महिन्यातच सांगितलं होतं जाणार आहे म्हणून, बरोबर. सो ॲट दॅट टाइम देर विल बी नो ऑप्शन. इट इज गोइंग टू बी द डिफिकल्ट अँड बोरिंग सब्जेक्ट. आत्तापासून जर कष्ट घेतलीत तर कामं सोपी होऊ शकतात, बरोबर आहे. आत्तापासून नाही घेतली तर कामं वाढू शकतात. त्याच्याबद्दल तुम्ही दोघंही काही करू शकत नाही. सो मेथड मी तुम्हाला सांगते कसं करायचं. प्रत्येक चॅप्टर हा 2 पेजेसच्या चार्टमध्ये कॉम्प्रेस झाला पाहिजे. म्हणजे अभ्यास करताना मी 2 पेजेस वाचणार, बरोबर. असे सगळे मिळून 20 पेजेस ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा अभ्यास करायचा. पुस्तकात किती पेजेस आहेत? 350. त्यातले समजा थेरीचा काही 100-1 पेजेस सोडून दिले, 250 पेजेस भर रिॲक्शन्स आहेत. 250 पेजेस आणि 20 पेजेस 10 टाइम्स कमी आपण वर्क करतोय. सो हे करायचं असेल तर मेथड फॉलो करावी लागेल. पहिल्या दिवशी आहे म्हणून मी मेथड सांगते. आता इथून पुढे प्रत्येक वेळेला मी काही चार्ट बीट काढून दाखवणार नाही. एकदा मेथड मी सांगितली आहे, तुम्ही घरी जाऊन ती फॉलो करायची. ओके, सो पहिली मेथड आपण घेतोय, दॅट इज हॅलोजनेशन. हा चार्ट असा असेल की सीईटीला तुम्हाला एवढा चार्ट जरी वाचला तरी सगळं येणार आहे. सो हॅलोजनेशन पहिले लिहिणार त्याची जनरल रिॲक्शन. व्हॉट इज द जनरल रिॲक्शन? काय पटकन सांगा मला. समरी करतोय त्यामुळे तुमच्याकडनं उत्तर अपेक्षित आहे, मला माहिती येते. सो दॅट विल गिव्ह यू RH प्लस X2. दॅट विल गिव्ह यू काय देणार तुम्हाला या बाजूला? ते काय? RX प्लस HX. ओके, सो आपण इथे आता करणार आहोत की कोणत्या कोणत्या रिॲक्शन आहे म्हणून फक्त रिॲक्टंट लिहिले. 2 पार्ट्स आहेत. हा पार्ट असेल रिॲक्टंटचा आणि हा पार्ट असेल प्रोडक्टचा तुमच्या. ओके, सो इथे घेतलाय मी RH प्लस X2. आता ही झाली जनरल रिॲक्शन. ते झाल्यानंतर महत्वाचा पॉइंट आला पाहिजे, ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी ऑफ हॅलोजन. पहिला MCQ. सो व्हॉट इज द ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी ऑफ हॅलोजन? फ्लोरीन ग्रेटर दॅन क्लोरीन ग्रेटर दॅन ब्रोमीन ग्रेटर दॅन आयोडीन. थोडंसं सुंदर करायचा चार्ट, आपल्याला वाचायला समाधान वाटलं पाहिजे. मस्त आपले कष्ट घ्यायचे. ओके, मोबाईलचा वेळ थोडा कमी करायचा, फेसबुक कमी वापरायचं आणि मस्त रंगरंगोटी करून छान चार्ट तयार करायचे. मार्क देतात, बाकी काही नाही. सो फ्लोरीन ग्रेटर दॅन क्लोरीन ग्रेटर दॅन ब्रोमीन ग्रेटर दॅन आयोडीन. हा झाला पहिला पॉईंट, जो पहिला MCQ तुम्हाला इथे विचारला जाईल. दिस इज युअर MCQ. ओके, त्यानंतर आता पहिली मेथड लिहूया आपण, फ्लोरिनेशन.
फ्लोरिनेशन. सो फ्लोरिनेशन जर असते तर या ठिकाणी काय जनरल रिॲक्शन आली असती तुमची, RH प्लस F2 गिव्स RF प्लस HF. ओके, वाक्य लिहिणार, थिरॉटिकली नॉट पॉसिबल. का बरं? अनकंट्रोलेबल. आणि HF जो इथे तयार होतोय त्याच्या प्रॉपर्टीज लिहायच्या. इट इज एक्सप्लोजिव्ह अँड करोजिव्ह. तरी जर हट्ट धरला रिॲक्शन करायचीच तर करा, ते काय वापरा, लिक्विड नायट्रोजन वापरा. सो दिस इज द समरी ऑफ फर्स्ट रिॲक्शन दॅट इज कॉल्ड ॲज फ्लोरिनेशन. फ्लोरिनेशन थिरॉटिकली चार्ट आहे त्याच्यामुळे मोठे मोठे शब्द मी लिहिणार नाही, समजून घ्यायचं काय केलेलं आहे. तर थिरॉटिकली नॉट पॉसिबल, अनकंट्रोलेबल आहे. RH प्लस F2 लिक्विड नायट्रोजन वापरा, RF प्लस HF. HFच्या टेंडन्सी कशा आहेत, एक्सप्लोजिव्ह आणि करोजिव्ह. कळली पहिली रिॲक्शन. ओके. सेकंड, क्लोरिनेशन. येस, व्हॉट इज द जनरल रिॲक्शन? RH प्लस Cl2 गिव्स RCl प्लस HCl. UV light or bright sunlight or high temperature. एक महत्वाचा पॉइंट मी सांगितला नाही मगाशी तुम्हाला, तो सांगते आत्ता इथे, मुद्दामच शेवटी ठेवला कारण लक्षात डोक्यात हायलाइट व्हायला पाहिजे. इथे जो Cl2 ब्रेकिंग होतं, बरोबर, ते कशा पद्धतीने ब्रेकिंग होतं म्हणजे तुम्हाला 11वीत होतं हे खूप डेप्थमध्ये, मी फक्त रिवाइज करते आत्ता. हा जो Cl2 आहे अशा प्रकारचा बॉन्ड असतो, हा सिमेट्रिकली ब्रेक होतो, बरोबर. म्हणजे UV लाईटमुळे, या एनर्जीमुळे याचा बॉन्ड ब्रेक होतो. एका क्लोरीनकडे एक इलेक्ट्रॉन जातो, दुसऱ्या क्लोरीनकडे दुसरा इलेक्ट्रॉन जातो. अशा प्रकारच्या लिसिसला मागच्या वर्षी आपण नाव दिलं होतं, याला म्हणतात काय? येस, होमोलिसिस. 12वा चॅप्टर 11वीचा, बरोबर आहे. पहिला जो मी घेतलेला होता तो चॅप्टर चालली आहे चर्चा आत्ता, बरोबर. होमोलिसिस म्हणजे सिमेट्रिकल फिजन होतं याचं. सिमेट्रिकल फिजन झाल्यामुळे क्लोरीन सिमेट्रिकली ब्रेक होतो आणि त्याच्यामुळे क्लोरीनचे फ्री रॅडिकल तयार होतात. सो फ्री रॅडिकल लिहिण्याची पद्धत कशी? Clच्या डोक्यावर डॉट द्यायचा म्हणजे फ्री रॅडिकल झाला. सो या ठिकाणी क्लोरीनचा फ्री रॅडिकल तयार होतो आणि तो फ्री रॅडिकल हायड्रोजनला काय करतो? रिप्लेस करतो. त्यामुळे ही रिॲक्शन जे सबस्टिट्यूशन होतं ते कोणामुळे होतं मला सांगा? फ्री रॅडिकलमुळे होतं. त्याच्यामुळे या रिॲक्शनला म्हटलं जातं फ्री रॅडिकल सबस्टिट्यूशन रिॲक्शन, FRS. What this is called as free radical substitution reaction. Again a possible MCQ तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की क्लोरिनेशन हे कोणत्या प्रकारची रिॲक्शन आहे. सो ही कोणत्या प्रकारची रिॲक्शन आहे? इट इज अ फ्री रॅडिकल सबस्टिट्यूशन रिॲक्शन. ओके, सो आय होप यू मस्ट हॅव अंडरस्टूड. या क्लोरिनेशनच्या खाली आपण लिहिणार नॉट सुटेबल मेथड. ही मेथड सुटेबल नाहीये. याचं कारण असं आहे की इट गिव्स मिक्सचर ऑफ मोनो, डाय, ट्राय and tetrahalogen derivative difficult to separate and gives less amount of RCl and because of that this method is not suitable. जरी कॅरी करायची असेल तर कंडिशन बघितली आपण, RH एक्सेस मध्ये वापरा आणि Cl2 कशामध्ये वापरा? लिमिटेड मध्ये. So this will solve your problem of chlorination. All of you understood this? काही शंका याच्यामध्ये सगळं समराइज होतंय ना काय? सो क्लोरिनेशन म्हटल्यावर खाटखाट पटपट पॉईंट डोळ्यासमोर आले पाहिजे. RH एक्सेस, Cl2 लिमिटेड, UV लाईट, हाय टेम्परेचर, FRS, नॉट सुटेबल, मिक्सचर ऑफ मोनोडाय आणि लेस अमाऊंट ऑफ RC. हे सगळं डोळ्यात आलं पाहिजे. ओके, त्यानंतर तिसरा आहे तो म्हणजे ब्रोमिनेशन. ब्रोमिनेशन, RH प्लस Br2. What is the condition? Yes, anhydrous aluminum tribromide heating compounded are RBr plus HBr. तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की का हो इथे पण इथे फ्री रॅडिकल तयार होतात का? अजिबात नाही. खूप मजेशीर बिहेवियर आहे ब्रोमिनचं या ठिकाणी. खूपच मजेशीर बिहेव करतो तो ब्रोमिन. मजा वाटेल तुम्हाला ऐकून. ब्रोमिन हा अनसिमेट्रिकली ब्रेक होतो. न झेपण्यासारखा प्रश्न आहे. म्हणजे काय होतं माहिती तुम्हाला? सांगते कसं, तर डिटेलमध्ये सांगते आता आलाच आहे पॉईंट. तर BR आहे. एक्सपेक्टेड काय होतं की दोघंही सारख्या नेचरचे, दोघंही सेम इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट आहे. त्यामुळे बॉन्ड तुटला की एकाने एक इलेक्ट्रॉन पळवायला पाहिजे होतं, दुसऱ्याने दुसरा पळवायला पाहिजे होता, बरोबर. नॉर्मल ब्रेकिंग व्हायला पाहिजे होतं. ज्याने जेवढं शेअर केलं तेवढं त्याला परत मिळायला पाहिजे होतं. पण या ठिकाणी मात्र काय होतं?
कुठला तरी एक ब्रोमिनचा ॲटम, कुठला मला माहिती नाही, पण या दोघांपैकी कुठला तरी एक ब्रोमिनचा ॲटम काय करतो, पूर्ण पेअर स्वतःकडे खेचून घेतो. बरोबर, म्हणजे हे कसं झालं माहितीये की प्रॉपर्टी आहे, प्रॉपर्टी, दोन भाऊ आहेत. बरोबर, आयडियली काय व्हायला पाहिजे की दोन भावांमध्ये इक्वल अमाऊंट ऑफ प्रॉपर्टी डिस्ट्रीब्यूट व्हायला पाहिजे. नॉर्मल आहे, म्हणजे हे आयडियल झालं. तसं त्या दोन ब्रोमिनने करायला पाहिजे होतं. पण त्यातला जर एखादा जास्त पॉवरफुल असेल, भाऊच आहे शेवटी, सेमच कॅटेगरीचे झाले, बरोबर आहे, एखादा जर जास्त पॉवरफुल असेल तर तो सगळी प्रॉपर्टी हडप करतो. तसा हा या दोन ब्रोमिन मधला एक ब्रोमिन आहे की तो सगळेच्या सगळे इलेक्ट्रॉन स्वतःकडे खेचून घेतो आणि पर्यायाने याच्यामध्ये एका ब्रोमिनला बिचारायला पॉझिटिव्ह व्हावं लागतं आणि दुसरा कसं होतं मला सांगा, ब्रोमिन मायनस. आता तुम्हाला जर स्टोरी ऐकायची असेल, हा असा का बरं करतो, मग असं क्लोरीननी का केलं नाही, ब्रोमिनच का करतो, तर आय हॅव अ आन्सर फॉर दिस. आन्सर असं आहे की इथे जो अनहायड्रस AlBr3 तुम्ही वापरता तो आहे तुमचा इलेक्ट्रोफाईल. त्याला इलेक्ट्रॉन आवडतात स्वतःकडे घ्यायला. आपल्या लेक्चर ऑफ केमिकल बॉन्ड प्रमाणे तो लेविस ऍसिड आहे, बरोबर आहे. सो लेविस ऍसिड म्हटल्यानंतर इट विल ट्राय टू पुल द इलेक्ट्रॉन टुवर्ड्स इटसेल्फ. याच्या प्रेझेन्समुळे हे अनसिमेट्रिकली ब्रेक होतं. हा AlBr3 कोणावर रिॲक्ट करतो मला सांगा, Br मायनस वर, आणि हा जो Br प्लस आहे हा कोणाला रिप्लेस करून टाकतो, हायड्रोजनला. सो Br प्लस या ठिकाणी कोण म्हणून ऍक्ट होतोय मला सांगा, इलेक्ट्रोफाईल, आणि Br मायनस हा कोण आहे तुमचा न्यूक्लिओफाईल. टेम्पररी हा AlBr3 कोणासोबत कंबाईन होतो, Br मायनस सोबत, आणि कोणतं चित्र तयार होतं, AlBr4 मायनस. हा टेम्पररी फक्त Br मायनसला घेतो, कळतं ही स्टोरी. आणि H ला कोण रिप्लेस करतं, Br प्लस. सो H ला Br प्लस रिप्लेस करतोय. त्यामुळे जे सबस्टिट्यूशन होत आहे ते कोणामुळे होतंय मला सांगा, इलेक्ट्रोफाईलमुळे होत आहे. आणि त्या कारणाने या सबस्टिट्यूशनला म्हटलं जातं इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. काय म्हणतात तिला, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. मग तुम्हाला मॅडम या AlBr4चं काय होतं, साधी गोष्ट आहे, एकदा Br प्लस तिथे जाऊन बसला की बाहेर H प्लस येतो, बरोबर. H प्लस आणि Br मायनस परत कंबाईन होतात, H प्लस आणि Br मायनस HBr देतो, आणि परत जैसे थे, म्हणजे कोण जैसे ते झाला मला सांगा, AlBr3, कारण तो कॅटलिस्ट आहे, त्याला काही धक्का लागत नाही, तो फक्त रेट वाढवायचे कामं करत असतो. तो याने काय केलं, या ठिकाणी Br मधला बॉन्ड अनसिमेट्रिकली ब्रेक केला आणि रिॲक्शनची काय वाढवली, रेट वाढवली. सो इन दिस वेज द रिॲक्शन इज कॉल्ड ॲज ESR. सो माय डिअर फ्रेंड्स, रिमेंबर दिस इज अनदर टाइप ऑफ सबस्टिट्यूशन कॉल्ड ॲज इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. सो ब्रोमिनेशन इज इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. आय होप यू मस्ट हॅव अंडरस्टूड दिस इंटरेस्टिंग बिहेवियर शोन बाय ब्रोमिन. सो खूप क्रिटिकल आहे. प्रश्न विचारतात सीईटीला, म्हणजे काही वेगळं विचारत नाही, असलेल्याच गोष्टी विचारतात ते, फक्त आपण शिकताना काळजी घेतली पाहिजे, बरोबर. सो दिस इज अबाउट ब्रोमिनेशन. त्यानंतर लास्ट रिएक्शन आहे ती म्हणजे आयोडिनेशन. आयोडिनेशनचे महत्वाचे पॉइंट्स असे होते की डायरेक्ट आयोडिनेशन करता येत नाही. डायरेक्ट म्हणजे कळलं ना तुम्हाला, डायरेक्ट I2 वापरून, बाकी काही नाही वापरायचं, नॉट पॉसिबल. का बरं नाहीये पॉसिबल, प्रश्न विचारतात MCQ, का बरं डायरेक्ट आयोडिनेशन पॉसिबल नाहीये. सीईटीचा दर्जा खूप चांगला आहे, 1 लायनर्स असतात सीईटीमध्ये, आणि केमिस्ट्रीमध्ये तर डायरेक्ट ऐशे तुमचे सीईटीमध्ये. सो डायरेक्ट आयोडिनेशन नॉट पॉसिबल बिकॉज HI इज स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट. सो रिॲक्शन बिकम्स रिव्हर्सिबल. रिॲक्शन बिकम्स रिव्हर्सिबल. And due to that you cannot carry out iodination directly. So त्याच्यासाठी तुम्हाला काय वापरावे लागतात, यूज ऑक्सिडायझिंग एजंट, बरोबर. सो ऑक्सिडायझिंग एजंट आपण 3 वापरले. पहिला वापरला, पहिला म्हणजे सिक्वेन्सने लक्षात ठेवायचं, तर पहिला हा, दुसरा तो, असं नाही करायचं. HiO3, आणि तिसरा वापरला HNO3. याच्या समोर तुम्ही त्याच्या जनरल रिॲक्शन लिहा. सो काय जनरल रिॲक्शन आहे, RH प्लस I2 प्लस HgO. कॉमन सेन्स, पाठ करायचं नाही वेड्यासारखं, HI ला गायब करायचे. सो कोण तयार होणार पटकन सांगा मला, पहिला महत्वाचा कंपाऊंड कुठला आहे, RI, प्लस इथे येतं HgI2, प्लस इथे येणार वॉटर, बरोबर. बॅलन्सिंग तुम्ही करायचं, ते लिहायचं, जरा कष्ट घ्यायचे चार्टमध्ये. RH प्लस I2 प्लस HiO3 गिव्स RI प्लस H2O. आणि तिसरी रिॲक्शन RI प्लस I2 प्लस HNO3 गिव्स RI प्लस H2O प्लस NH3. सो बॅलन्सिंग लिहायचं या ठिकाणी. सो इन दिस वे दिस इज द समरी ऑफ युअर हॅलोजनेशन रिॲक्शन. अशा पद्धतीने तुम्ही हॅलोजनेशन शिकणार. ओके, ऑल ऑफ यू अंडरस्टूड दिस, काही प्रॉब्लेम यामध्ये, ठीक. ओके,
सो आता हॅलोजनेशनची आपण सगळी समरी बघितली. आता तुम्हाला काय करता येणार याच्यावर की आपण 2 पद्धतीने आता पुढे जाणार आहोत. म्हणजे आपला फ्लो खूप सिम्पल असेल ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा. ऑर्गॅनिक केमिस्ट्री परफेक्ट करायचंय म्हणजे मी असं म्हणेल की इट शुड बिहेव लाईक मॅथमॅटिक्स, की मॅथ्सचं जसं तुम्ही घरी गेल्यानंतर फक्त प्रॅक्टिस करता कन्सेप्ट समजल्यानंतर, तसंच ऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे की ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे रिॲक्शन आहे आणि आता काहीतरी पाठ करायचंय, तसं तर करायचंच नेहमी शिकवणार असताना. आणि दुसरं महत्त्वाचं की निम्मी प्रॅक्टिस आपण क्लासमध्येच करणार. हे असे चार्टच्या थ्रू. चार्ट आता मी एकदा करून दाखवला, दरवेळेस असं नाहीये, दरवेळेस तुम्हाला करायचं येते, नाही तर तुम्हाला सवय लागेल की मॅडम करतातच आहे, आपण फक्त कॉपी पेस्ट करायचं. तुम्ही का करायचं? कारण तुम्ही ज्या वेळेला करता की नाही त्याला तुम्हाला कळतं की आपण कुठल्या गोष्टी नेमक्या हायलाईट केलेल्या असतात. रेडीमेडचा आपण वापर करू शकत नाही. त्यामुळे चार्ट यू प्रिपेअर. आता मेथड कशी असेल? चार्ट घेतला, रिॲक्शन डिस्कस केल्या. आता पुढची मेथड असेल की आपण क्लासवर्क आणि होमवर्क अशी शीट तुमच्याकडे आहे, बरोबर आहे. त्या शीटमध्ये क्लासवर्क आणि होमवर्क असे 2 पार्ट आहे. नावातच आहे, क्लासवर्क म्हणजे क्लासमध्ये करायचं, होमवर्क म्हणजे घरी करायचं, बरोबर. सो ते दोन्ही करायचं. रिॲक्शन काही आपण टिपिकल रिॲक्शन क्लासमध्ये घेऊया आणि काही तशाच सिमिलर रिॲक्शन तुम्ही घरी करायच्या, म्हणजे प्रॅक्टिस होईल. परीक्षेत आलं की डायरेक्ट ती जाऊन लिहून घ्यायची. सो फर्स्ट रिॲक्शन कुठली दिसतीये तुमच्या चार्टमध्ये? बघा, सॉरी तुमच्या पेजवर बघा कुठली आहे तर. येस, कुठली रिॲक्शन आहे पहिली? क्लासवर्क मधली. क्लासवर्कमध्ये जा, क्लासवर्कमध्ये वाचा पहिली रिॲक्शन. एक्सप्लेन द ऍक्शन ऑफ क्लोरीन ऑन इथेन. करता येईल? करा ही रिॲक्शन. सगळं सांगितलंय आता. यू प्लीज ट्राय दिस. क्लोरीन ऑन इथेन काय येणार? मग आज चार्ट लक्षात आहे ना तुमच्या? त्यातल्या कंडिशन वापरायच्या. नुसतं इथेन आणि क्लोरीन घेऊन तयार नाही करायचं, कंडिशन आल्या पाहिजे. कंडिशन नसतील तर 0 मार्क. सो येस, झाली का रिॲक्शन? काय तर इथेन C2H6 प्लस क्लोरीन Cl2. कंडिशन सांगा पटकन. येस, UV लाईट और हाय टेम्परेचर. व्हेरी गुड. काय होता कन्सेप्ट? काय होता? हायड्रोजनला कोण रिप्लेस करतं? क्लोरीन. सो काय तयार होणार? C2H5-Cl प्लस HCl. असं लिहिलं तरी 0 मार्क देणार आहे. ओके, याचं कारण असं आहे की आपल्याला महत्वाच्या कंडिशन लिहायचे आहे. इथे लिमिटेड पाहिजे, नाही तर ती होतच राहते. हायड्रोजन सगळा रिप्लेस करत बसतो तो. पुस्तकात नाही दाखवलंय पण मी सांगते. एक्सेस मध्ये वापरायचं आणि याचं सुंदर नाव लिहायचं, इथिल क्लोराईड. आणि बाजूला याचे लिहा हायड्रोजन क्लोराईड. त्याचं काय नाही. दिस इज इथेन. ओके. आता खरं म्हणजे काय असतं की रिॲक्शन लिहायची असते आणि त्याच्याकडे एक्सप्लेनेशन पण एक्सपेक्टेड असतं परीक्षेमध्ये, बरोबर. सो ते लिहायचं, सवय घालायची. पण आपल्याला काय एक्सप्लेनेशन करणार? काय नाही, इज आणि आरचाच वापर करायचा असतो. कसं लिहिणार तुम्ही? वेन एक्सेस इथेन रिॲक्ट्स विथ लिमिटेड क्लोरीन in presence of UV light or high temperature it gives ethyl chloride or hydrogen chloride. So explanation तुम्ही लिहायचं, बरोबर. आणि सवय लावायची तशी. आली पहिली रिॲक्शन? कळली? काही शंका? ओके. दुसरी वाचा, करा. एक्सप्लेन ऍक्शन ऑफ ब्रोमीन ऑन N-ब्युटेन. व्हेरी सिंपल रिॲक्शन. आता इथे काही महाभाग असतील की ज्यांना ब्युटेन इथेनचेच फॉर्म्युले माहिती नाहीये, असे काही असतील इथे. सो त्यांनी घरी गेल्यावर ते बघायचे, नाहीतर ऑर्गॅनिक केमिस्ट्री ऑप्शनला टाकायचं. बरं, ऑर्गॅनिक केमिस्ट्री आपण ऑप्शनला टाकलं की C1 आपोआपच ऑप्शनला जातं, कारण ते समजतच नाही. त्यामुळे हा केला तर काहीतरी चान्स आहे. याच्या उपर रेग्युलरला मार्क मिळणं कठीण आहे. किंवा रेग्युलरचा पेपर केमिस्ट्रीचा अतिशय बोरिंग असतो, त्याच्यात मार्क मिळत नाही. थोडक्यात तुम्ही अनालिसिस करा स्वतःचं की आपल्याला आता इथेनचाच फॉर्म्युला माहिती नाहीये बाबा, चुकून आपण C2H5 लिहिला. असं कसं चुकून लिहिणार आहे? फॉर्म्युले माहीतच पाहिजे. पण 10 तर माहिती पाहिजे, जास्त माहीत पण नको. माहिती आहे का? तुला माहिती आहे? गुड. तुला माहिती आहे? ओके. नाही म्हणजे हसण्यावर नका नेऊ तुम्ही, पण खरी गोष्ट आहे की फॉर्म्युले माहिती नसतात. ओके, झाली का मग सेकंड? तुम्ही करेपर्यंत मी जरा टाइमपास करते, बाकी काही नाही. एक्सप्लेन ऍक्शन ऑफ ब्रोमीन ऑन N-ब्युटेन. लिहा. ब्युटेनचा फॉर्म्युला काय? C4H10. N म्हणजे काय?
नॉर्मल ब्युटेन म्हणजे कसं स्ट्रक्चर असेल, स्ट्रेट चेन. काल बघितलं स्ट्रेट चेन, चारही कार्बन एका लाईनीमध्ये अटॅच असतील, एकमेकांना कंटिन्युअसली अटॅच असतील, सो दॅट इज एन ब्युटेन. फॉर्म्युला लिहिला तरी चालतो. प्लस ब्रोमिनची रिॲक्शन करा म्हणतोय तो, सो Br2 लिहिला. पटकन सांगा. हिटिंग आहे आणि कॅटलिस्ट कुठला वापरलाय, एनहायड्रस AlBr3. सो कन्सेप्ट आहे हायड्रोजन विल बी रिप्लेस बाय Br, सो इट विल गिव्ह यू C4H9Br प्लस HBr. नावं एन आहे म्हणून एन ब्युटिल ब्रोमाइड, याचं नाव एन ब्युटेन, आणि हा कुठला झाला, हायड्रोजन ब्रोमाइड. समजतंय का? व्हेरी गुड. झालं? ओके. थर्ड रिॲक्शन, ट्राय दिस. करा. एक्सप्लेन द ऍक्शन ऑफ आयोडिक ऍसिड ऑन इथेन. आता खूप लोक असतात ज्यांना प्रश्नच समजत नाही हा, कारण त्यांनी वाचलेलंच नसतं आयोडिक ऍसिड. त्यांना कशी सवय असते माहितीये, की ब्रोमिनची ऍक्शन विचारतात, क्लोरीनची विचारतात, मग आयोडीनची का विचारत नाही? अरे विचारण्याला पूर्ण हक्क कसं विचारायचा? त्याच्यामुळे त्यांनी विचारलं एक्सप्लेन द ऍक्शन ऑफ आयोडिक ऍसिड. ते म्हणतात आउट ऑफ सिलेबस आहे. अजिबात आउट ऑफ सिलेबस नाही. आयोडिक ऍसिड हा ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून वापरला होता. सो मुद्दामच तुम्हाला माहिती आहे की नाही ते जज करायला इथे असं विचारतात की एक्सप्लेन ऍक्शन ऑफ आयोडिक ऍसिड. आयोडिक ऍसिड आणि अल्केनचा संबंध आला की रिॲक्शनचं नाव काय असलं पाहिजे, आयोडिनेशन. बरोबर. सो या ठिकाणी तुम्ही काय वापरणार आहात, आयोडिनेशन रिॲक्शन. सो प्लीज ट्राय दिस. करा ती ट्राय. बॅलन्सिंग वगैरे सगळं करा, नुसतं कंपाऊंड नका लिहून ठेवू, म्हणजे सगळं ते करायचं आता. झालं. इथेन झालंय का? बरं करा. टेक युअर टाइम. मला बडबडायची सवय आहे, तुम्ही टेन्शन नका घेऊ. येते का तुला? चांगलंय. आयोडिक ऍसिड ऑन इथेन करताना थोड्याही चुका करू नका. वेळ घ्या पण व्यवस्थित करा, कारण आता सवय लागली चुकांची की मग पेपरमध्ये सवयच लागते चुकांची. C2H6 काय वापरणार मग आता? आयोडिनेशन. C2H6 प्लस I2 प्लस आयोडिक ऍसिड HiO3 प्लस काय मिळतंय तुम्हाला? मगाशी काय लॉजिक होतं, एक H कशाने रिप्लेस करायचंय, आयोडीनने. सो कोणता कंपाऊंड मिळणार, C2H5I प्लस काय होतं, वॉटर. HI ला तयार होऊ देत नाही आयोडिक ऍसिड. बरोबर. नावं लिहायची. असं लिहिलं तर 0 मार्क आहे रिॲक्शनला. बॅलन्सिंग कुठे केलं, करा ते. 3H2O इथे येणार 5, इथे येणार 5 आणि इथे येणार 2. बरोबर आहे? चुकलं असेल तर तुम्ही करेक्ट करा. बरोबर आहे ना? हा झाला इथेन. दिस इज आयोडिक ऍसिड. इथिल आयोडाइड. पाच दोन तीन. फक्त तिकडचा सिक्वेन्स नाही बदलायचा, नाही तर गोंधळच आहे मग सगळा. 5 2 3. पण 5 कोणाला ते लक्षात घ्या, हा सिक्वेन्स लक्षात असला पाहिजे. तेवढा आता कष्ट घ्यावे लागतील, नाही तर मग बॅलन्सिंग वेळेवर जमलं पाहिजे. कुठली तरी एक गोष्टमध्ये कॉन्फिडन्स असलं पाहिजे. कळलंय का? फोर्थ झाली तुमची. माझ्यासाठी थांबायची गरज नाही. तुमची 4थी झाली असेल तर 5वी पण करा तुम्ही. मी प्रत्येक रिॲक्शन वाचून एक्सप्लेन करते, म्हणजे माझ्यासाठी थांबलंच पाहिजे, बोर्डवर बघितलंच पाहिजे मी काय केलं. इफ यू आर कॉन्फिडंट, मी कन्सेप्ट सांगितला, आता ही फक्त प्रॅक्टिस चालली आहे आपली. बरोबर. त्यामुळे इफ यू आर कॉन्फिडंट, तुम्ही पुढचंही केलं तरी माझं काही म्हणणं नाहीये. मी सगळ्या रिॲक्शन ते बोर्डवर लिहिणार आहे एकदा, ते सुरुवातीला, हळूहळू ते करणार नाही मी. बरोबर. प्रश्न आहे, हाऊ विल यू प्रिपेअर एन ब्युटिल आयोडाइड बाय युझिंग मर्क्युरिक ऑक्साइड. हा प्रश्न इतके लोकांना इंग्लिशचा प्रॉब्लेम येतो.
प्रश्न लिहिलेला असतो हाऊ विल यू प्रिपेअर एन ब्युटिल आयोडाईड. हाऊ विल यू प्रिपेअर म्हटलंय रे तुम्हाला, म्हणजे तुम्ही तयार कसे करणार एन ब्युटिल आयोडाईड. असं केल्यानंतर सुद्धा हे लोक असं लिहितात C4H9I अरे आणि ॲरो असं करतात. हे तर लक्षात घ्या की प्रिपेअर होणारा नेहमी राईट साईडला असतो, वापरलेला नेहमी लेफ्ट साईडला असतो, ज्याच्यावर आपण रिॲक्शन करतो तो लेफ्ट साईडला असतो, जो तयार होतो तो प्रोडक्ट साईडला असतो. म्हणजे इतकं मजेशीर काहीतरी करतात. ते इतकं भयानक वाटतं ना, शिकवलेलं आपणच असतं बरं, त्याच्यामुळे सगळी जबाबदारी आपल्यालाच घ्यावी लागते. सो असं करायचं नाही, प्लीज डोंट डू दॅट. ओके, हाऊ विल यू प्रिपेअर एन ब्युटिल. तुम्हाला जर नाही प्रश्न विचारला तुम्ही उलटे चाला, माझं काही म्हणणं नाही. असं करा, ॲरो करा. ॲरोची ही बाजू म्हणजे राईट बाजू म्हणजे कोणती बाजू झाली, प्रोडक्टची. सो येणार तुमचा C4H9I हा तयार करायचा. कळलं. आता हा तयार करायचंय म्हटल्यावर काय वापरायचंय तुम्हाला. सो काय वापरणार तुम्ही, C4H10 वापरणार, अल्केन वापरणार, प्लस नुसतं मर्क्युरिक ऑक्सिडाइज लिहितात आता आणि करतात रिॲक्शन. दिवसभर केली तरी रिॲक्शन होणार नाही, कारण तुम्ही ते आयोडीनच वापरलेलं नाहीये. सो आयोडीन वापरावा लागेल इथे. आता इथे वापरणार तुम्ही आयोडीन, दॅट इज I2. C4H9 प्लस I गिव्स, काय दिलं होतं मगाशी त्याने, आठवतं का, HgI2. मगाशी मी फोड करून सांगितलं होतं व्यवस्थित, त्यामुळे आता ते मगाचं एक्सप्लेनेशन मी सांगितलंय. सो व्हॉट इज द बॅलन्स रिॲक्शन. कशी आहे बॅलन्स रिॲक्शन, 2C4H10, 2C4H9, 2I2 आणि दॅट इज बॅलन्स. 2 2 2 सगळे 2 2 आहेत. बरोबर, बरोबर आहे का. चांगली गोष्ट की ते ॲरो रिकामा आहे, ॲरोवर काही नाही आहे, कंडिशन नाही आहे. सगळ्यात चांगली गोष्ट, कंडिशन इट सेल्फ इज द ऑक्सिडायझिंग एजंट. सो ऑल ऑफ यू अंडरस्टूड दिस. लास्ट रिॲक्शन बघूया. करा बरं ट्राय, करा बरं, तुम्ही करा बरं आता जरा, मगापासून मीच सांगते. एक्सप्लेन द ऍक्शन ऑफ नायट्रिक ऍसिड ऑन प्रोपेन. काही प्रॉब्लेम आहे का तुझा, नाही ना, सहज विचार. झालं, वेळ नका घेऊ जास्त. जनरल रिॲक्शनलाच कन्वर्ट करायचे तुम्हाला. तुमचं काम इतकं सोपं आहे, तुम्हाला फक्त अल्केनचे नाव बदलायचे, तुम्हाला बाकी काही नाही, सगळं रेडीमेड करून दिलंय मी. सो आता नायट्रिक ऍसिड ऑन प्रोपेन, प्रोपेनचा फॉर्म्युला लिहिला, C3H8 प्लस. नुसतं असं लिहायचं नाही, लक्षात घ्यायचं कशाबद्दलची रिॲक्शन चालली आहे. आयोडिनेशन आहे. C3H7I प्लस कोणते दोन प्रोडक्ट तयार झाले होते मगाशी सांगितलं होतं. HN म्हणजे अमोनिया आणि HO म्हणजे कोण, वॉटर. सो बॅलन्स करा. कसं बॅलन्सिंग केलं होतं, 3H2O, हा 3 झाला, हा 8 झाला, हा 8 झाला आणि हा 4I2 झाला. ओके, हे जसं मी लिहिते की नाही तसंच तुम्हाला पण यायला पाहिजे असं बॅलन्सिंग. बरोबर, नाही तर दरवेळेस बॅलन्सिंग म्हणजे रिॲक्शन तुम्ही किती सुंदर लिहिली, किती आखीव रेखीव लिहिलं, त्याला लाल कलरच्या लाईन जरी मारल्या 2 2 3 3 आणि बॅलन्स नसेल तरी मार्क नाही मिळत बरं का. सो बॅलन्स जोपर्यंत नाही तोपर्यंत मार्क नाही मिळत. राईट डाऊन द नेम, ती सवय घाला तुम्ही. मी नाही लिहिलं तरी तुम्ही सवय घालायची. प्रोपेन, वाट नाही बघायची माझी. आता सवय लावली ना आपण पहिल्यांदा, म्हणजे प्रोपिल आयोडाइड बस. ओके, काही प्रॉब्लेम. सो होमवर्क दिलेलं आहे तुम्हाला, उद्या येताना ते करून या. नाही केलं की काय होईल ते तुम्हाला सांगितलंय मी. ठीक आहे, थांबू आपण.